नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र प्रबोधिनी अकॅडमी बारामतीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी विजयराज चंदनकर सर आपल्या या ठिकाणी स्वागत करतो. मित्रांनो, अभ्यास करताय ना? अभ्यास तर करायलाच पाहिजे, कारण परीक्षा आपल्या समोर या ठिकाणी येत आहे. खरं तर ऑक्टोबर हा महिना आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे, कारण यामध्ये एक बिग ऍड म्हणजे ग्रुप सी प्लस तलाठी अशी या ठिकाणी जाहिरात आहे. भरपूर जागा आहेत. त्यानंतर एक सरळ सेवेची जाहिरात पण लगेच येणार आहे आणि त्यानंतर ग्रुप बी ची पण ऍड म्हणजे पुढच्या वर्षी जे असणार आहे तर ते येणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्या आयुष्यातील पुढील 8 ते 9 महिने हे महत्त्वाचे असणार आहेत, कारण 3 ऍडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी असणार आहेत. आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी महाराष्ट्र प्रबोधिनी अकॅडमी आपल्या समोर एक घेऊन येत आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती एक PYQ सिरीज. आता मित्रांनो, आपल्याला माहित आहे की यामध्ये कंबाईन जर असेल तर कंबाईन मध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असणार आहे आणि तो म्हणजे मॅथ्स. म्हणजे तुमचा रिझल्ट जो आहे तर तो ठरवणारा कोणता विषय असेल तर तो असणार आहे मॅथ्स. आणि मॅथ्सला जर स्कोर आला तर आपण या ठिकाणी स्कोर एकदम चांगला करू शकतो. तर त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी मॅथ्ससाठी एक PYQ सिरीज चालू करतोय. एक बघा, या प्लॅटफॉर्मवरती दररोज तुम्हाला एक 10 क्वेश्चन मिळणार आहे आणि 10 क्वेश्चन एक दिवस मॅथ्सचे क्वेश्चन असतील, एक दिवस रिजनिंगचे क्वेश्चन असतील. आपण एक 10 क्वेश्चनचं टार्गेट देणार आहोत आणि ते टार्गेट आपण कंप्लीट करून घेणार आहोत. आणि हे जे 10 क्वेश्चन आहेत हे 10 क्वेश्चन तुमचे जे येणारे 10 टॉपिक असतील, ओके, त्या टॉपिकवरती एक एक क्वेश्चन असणार आहे. त्यामुळे नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. ओके, तर चला आपण जास्त वेळ न घालवता आपण आपल्या प्रश्नाकडे जाऊयात. आता मला एक सांगा, ओके, आपण या ठिकाणी काय करू, या ठिकाणी आपण बघू पहिला प्रश्न. आता मला एक सांगा, त्यांनी काय दिलेला आहे. ओके, हा जो पहिला प्रश्न आहे, ओके, तर त्यांनी काय दिलेला आहे, एक प्राणी संग्रहालय आहे, बरोबर आहे. आणि त्या प्राणी संग्रहालयामध्ये या ठिकाणी बघा 2 प्राणी आहेत. तो 2 प्राणी कोण आहेत? ओके, तर पहिला प्राणी जो आहे तर तो आहे मोर आणि दुसरा प्राणी जो आहे तर तो आहे हरिण. आता मला एक सांगा, या प्राणी संग्रहालयातील हे जे 2 प्राणी आहेत, मोर आणि हरिण, आता त्यांनी काय दिलेलं आहे बघा. आपण जर बघितलं तर आपण समीकरण हा टॉपिक मधील हा आपला प्रश्न आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, एक 2 समीकरण तयार करावे लागतील. तर ते 2 समीकरण कसे असतील? आता एक बघा, त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे, मोर आणि हरिण यांची एकूण संख्या आहे 50, ओके, आणि त्यांच्या पायांची संख्या आहे 144. आता एक बघा, आपण पहिले समीकरण तयार करू. पहिले समीकरण करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी बघा, आपण काय करू, या ठिकाणी जो मोर आहे, ओके, या ठिकाणी मोर जो आहे तर मोराची संख्या जी आहे तर ती आपण या ठिकाणी x मानू, बरोबर आहे. मोर x असेल तर या ठिकाणी आपलं हरिण जे असणार आहे, ओके, हरिण आपण काय करू, या ठिकाणी हरिण आपण y मानू, बरोबर आहे. मोर x मानला, हरिण आपण या ठिकाणी y म्हटलं. आता एक बघा, जास्त वाक्य आपण वाचायचे नाहीयेत, आपण एक थोडस पहिलं वाक्य वाचू. आता पहिलं वाक्य त्यांनी काय दिलेलं आहे, ओके, एका प्राणी संग्रहालयात मोर आणि हरिण यांची एकूण संख्या आहे 50. म्हणजे मला एक सांगा, मोर आणि हरिण यांची जी बेरीज असणार आहे तर ती बेरीज असणार आहे 50. आपल्याला काय करावं लागेल, मोरांची संख्या x आहे, हरणांची संख्या y आहे. तर आपण या ठिकाणी काय करू, पहिलं जे समीकरण असणार आहे आपलं तर ते असणार आहे x + y, ओके, त्या दोघांची काय आहे, बेरीज आहे. आणि ती बेरीज किती येते, तर ती बेरीज येते 50. म्हणजे आपल्याला बघा या ठिकाणी एक पहिलं समीकरण मिळून गेलं. पहिलं समीकरण काय मिळालं की x + y काय आला, या ठिकाणी 50 आलं. आता त्यानंतर बघा आपण दुसरं स्टेटमेंट बघूयात. आता मला एक सांगा, त्यांनी काय दिलेलं आहे, ओके, त्यांच्या पायांची संख्या, बरोबर आहे, पायांची संख्या, आणि पायांची संख्या किती आहे या ठिकाणी 144. आता मला एक सांगा, एक गोष्ट माहित असणं गरजेचं आहे आपल्याला की ओके, मोराला पाय किती असतात आणि हरणाला पाय या ठिकाणी किती असणार आहेत. आता एक बघा, बरोबर आहे, मोराला जे पाय असतील, ओके, आपण या ठिकाणी काय करू, समजा पायांची संख्या, बरोबर, पाय, ओके, आणि ते किती असणार आहे 144. आता आपल्याला माहित आहे मोराला या ठिकाणी पाय असतात 2, ओके, म्हणजे ते काय झालं आपलं, ओके, हे झालं आपलं 2x, बरोबर आहे, प्लस त्यानंतर बघा जर आपण हरिण बघितलं तर हरणाला पाय असतात 4. त्यामुळे या ठिकाणी काय होईल, 2x + 4y आणि ते काय असणार आहे 144. म्हणजे हे झालं आपलं दुसरं समीकरण, बरोबर आहे. 2x + 4y बरोबर काय झालं 144. हे दुसरं समीकरण आपल्याला झालं. परंतु आता बघा या ठिकाणी काय झालं, 2x + 4y
ओके, आणि 2x अधिक 4y बरोबर किती आहे 144. हे झालं आपलं दुसरं समीकरण. आता मला एक सांगा या ठिकाणी काय असणार आहे. ओके, आपण जर हे समीकरण आपल्याला जर सोडवायचं म्हटलं, आपल्याला जर हे सॉल्व्ह करायचं म्हटलं तर काय करायला लागेल की समीकरण पहिले जे आहे तर ते बॅलन्स करावं लागेल. बरोबर आहे. मग आपण समीकरण कसं बॅलन्स केलं पाहिजे. ओके, या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी x आहे, या ठिकाणी 4 आहे, या ठिकाणी y आहे. म्हणजे आपण काय करू शकतो, हे जे पहिलं समीकरण आहे. ओके, समीकरण कोणतं आहे पहिलं. ओके, समजा 2x अधिक 2y. ओके, 2x अधिक 2y म्हणजे आपण काय केलं 2 ने गुणलं. ओके, तर ते किती येईल तो आपलं 100. ओके, हे झालं आपलं तिसरं समीकरण. बरोबर आहे. आता मला एक सांगा हे समीकरण आपण कसं सॉल्व्ह करतो. आता आपण काय करतो, समजा यांची वजाबाकी करू. ओके, वजाबाकी जर केली, या ठिकाणी वजाबाकी जर केली आपण, बरोबर आहे, तर या ठिकाणी काय होईल 2x ला 2x कॅन्सल होईल आणि या ठिकाणी काय राहील 2y. ओके, 2y आणि 2y बरोबर या ठिकाणी काय असणार आहे 44. आता मला एक सांगा 2y बरोबर किती आहे 44 आहे. तर आपण बघा y ची किंमत कशी काढू शकतो. या ठिकाणी y काय करणार आपण 44 भागिले 2. ओके, 44 भागिले 2 किती येणार आहे या ठिकाणी 22. बरोबर आहे. 44 भागिले 2 या ठिकाणी किती येणार आहे 22 येणार आहे. आता मला एक सांगा आपल्याला हरणांची किंमत मिळाली. हरणांची किंमत किती मिळाली 22 मिळाली. आता हरणांची किंमत जर 22 असेल तर आपण काय करू शकतो या ठिकाणी मोरांची किंमत काढू शकतो. मग ती किंमत कशी काढणार. आपल्याकडे एक समीकरण होतं. काय समीकरण होतं x प्लस वाय. ओके, x प्लस वाय इज इक्वल टू काय होतं या ठिकाणी 50 होतं. बरोबर आहे. x प्लस वाय इज इक्वल टू काय होतं 50. आता y ची जी किंमत 22 आलेली आहे तर ती आपण त्या समीकरणामध्ये पुटअप करू. आता समीकरणामध्ये पुटअप केले. ओके, x प्लस 22. ओके, बरोबर काय असणार या ठिकाणी 50. ओके, मग आपण x ची किंमत कशी काढू शकतो 50. ओके, वजा 22 आणि 50 वजा 22 या ठिकाणी काय असणार आहे 28. ओके, x बरोबर काय असणार आहे 28. आता एक बघा आपल्याला दोन्ही किमती मिळाल्या. म्हणजे काय किमती मिळाल्या x बरोबर आला 28. म्हणजे तुमची मोरांची जी संख्या असणार आहे ओके तर ती किती असणार आहे 28. आणि जे हरिण होतं जे आपण y म्हणलं होतं तर ते हरिण किती आलं 22. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे ऑप्शन असा सर्च करावा लागेल की 28 आणि 22. आता मला एक सांगा 28 आणि 22 ऑप्शन इथं पण आहे, इथं पण ऑप्शन 22 आणि 28 आहे. एक बघा एक सिली मिस्टेक होऊ शकते. काय सिली मिस्टेक होऊ शकते की आपल्याला माहित आहे की आपलं फायनल उत्तर काय आलंय 28 आणि 22. मग आपण गडबडीमध्ये काय करतो 28 आणि 22 इथं पण आहे, 28 आणि 22 इथं पण आहे. परंतु त्यांनी अनुक्रमे कोणाची संख्या विचारलेली पहिले मोराची. मोराची पहिली संख्या किती आहे 28. मग आपला पहिला ऑप्शन काय आला पाहिजे ओके 28 आणि 22. तो ऑप्शन 22 आणि 28 असा येता कामा नये. बरोबर आहे. ओके, चला आपण काय करू एक पुढच्या गणिताकडे जाऊया. त्यानंतर बघा आता त्यांनी काय केलेलं आहे. ओके, आता पुढचं गणित दिलेलं आहे. पुढचं गणित काय आहे या ठिकाणी. ओके, आता एक बघा हे जे गणित आहे तर हे गणित आहे लसावी आणि मसावी मधलं. बरोबर आहे. आता आपल्याला माहित आहे की लसावी आणि मसावी आपण लसावी कधी काढतो की ज्यावेळेस आपल्याला सिग्नलचं गणित असेल म्हणजे सगळे सिग्नल एकाच वेळेस कधी ओके एकत्र येतील किंवा घड्याळाची बीप असेल तर ती घड्याळाची बीप एकाच वेळेस कधी वाजेल. ओके, अशी जर गणित असतील तर आपण काय करतो की त्यावेळेस काढतो आपण लसावी. परंतु जर आपल्याला त्यांनी विचारलं की एक तुकडा किती मीटर लांबीचा असेल, एकूण किती तुकडे तयार होतील किंवा काय, ज्यावेळेस असं गणित आपण सोडवतो त्यावेळेस आपण काय करतो त्याचा मसावी. ओके, त्यामुळे लक्षात ठेवा की लसावी कधी काढायचा आणि लक्षात काय ठेवणार आहोत आपण की मसावी आपण कधी काढणार आहोत. आता मला एक सांगा त्यांनी काय दिलेलं आहे गणित. ओके, 51 मीटर 85 मीटर आणि 119 मीटर लांबीचे 3 कापड आहेत. ओके, आता मला एक सांगा ओके पहिला किती कापड आहे. ओके, पहिला आहे 51 मीटर. त्यानंतर बघा दुसरं किती आहे 119 मीटर. ओके, आणि त्यानंतर तिसरा जो असणार आहे ओके एक मिनिट, पहिला असणार आहे 51 मीटर. ओके, 51 मीटर. त्यानंतर दुसरा जो असणार आहे 51 मीटर. त्यानंतर दुसरा जो असणार आहे तो आहे 85 मीटर. ओके, आणि तिसरा जो असणार आहे तो आहे आपल्या या ठिकाणी 119 मीटर. बरोबर आहे. आता एक बघा आता आपल्याला माहित आहे की आपण जो लसावी आहे तर तो अवयव पद्धतीने काढू शकतो. आता आपल्याला काय करायचं आहे ओके अशी संख्या शोधावी लागेल की ज्या संख्येने 51 ला पण भाग गेला पाहिजे, 85 ला पण भाग गेला पाहिजे आणि 119 ला पण भाग गेला पाहिजे. बरोबर आहे. 51 85 आणि 119. आता मला एक सांगा थोडस 51 म्हटलं किंवा 85 म्हटलं की एक संख्या आपल्या लक्षामध्ये येते आणि ती संख्या कोणती आहे तर ती संख्या आहे 17. बरोबर आहे. ती संख्या कोणती आहे ती संख्या आहे 17. आता मला एक सांगा ओके ती संख्या जर 17 असेल बरोबर आहे मग आपण काय केलं या ठिकाणी 17 लिहिलं. ओके, आता 17 लिहिल्यानंतर काय करू ओके 51 भागिले किती करायला पाहिजे आपल्याला 17.
ओके, मग किती येऊ शकतं आपलं 17 त्रिक 51. ओके, त्यानंतर 85 ला कसा भाग जाऊ शकतो तर 17 गुणिले 5. ओके, 17 5 85 बरोबर आहे. आणि आता एक बघा या ठिकाणी आहे 119. मग आता 119 ला कसा भाग जाणार आहे. ओके, 119 भागिले 17 जर आपण केलं ओके 7 7 49 म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे या ठिकाणी येणार आहे 7 बरोबर आहे. आता एक बघा आपण काय करतो की जोपर्यंत भाग घालवतो आता या ठिकाणी 3 संख्या होत्या तिन्ही संख्येला 17 ने भाग गेला. ओके, आता पुढे स्टेप्स आपण बघू. पुढे काय करू ओके अशी संख्या शोधू की ज्या संख्येने 3 ला पण भाग जाईल 5 ला पण भाग जाईल आणि या ठिकाणी 7 ला पण भाग जाईल. आता मला एक सांगा 3 5 आणि 7 या संख्येला भाग जाणारी कोणती संख्या आहे का नाही. ओके, आता किंवा 2 संख्येला आपण भाग घालू शकतो आपल्याला लसावी नाही काढायचा आपल्याला काय काढायचं आहे मसावी काढायचा आहे. ओके, मग आपण काय करतो की जर तिन्ही संख्येला भाग जात नसेल तर त्या ठिकाणी आपण या ठिकाणी थांबतो. आता मला एक सांगा त्यांनी काय प्रश्न विचारलेला आहे ओके प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा असेल. त्यांनी प्रश्न काय विचारलेला आहे की प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा असेल. तर आपण काय करतो आपला जो मसावी असतो ओके जो आपला मसावी असतो या ठिकाणी मसावी किती आहे ओके मसावी आहे या ठिकाणी 17 बरोबर आहे. मसावी किती आहे या ठिकाणी 17. जो मसावी असतो तो मसावी म्हणजे काय असतो की प्रत्येक तुकडा हा 17 मीटर लांबीचा या ठिकाणी असणार आहे. प्रत्येक तुकडा काय असणार आहे 17 मीटर लांबीचा असणार आहे. आणि त्यांनी आणखीन एक प्रश्न काय दिलेला आपल्याला की असे एकूण किती तुकडे तयार होतील बरोबर. असे एकूण किती तुकडे तयार होतील मला एक सांगा. असे एकूण तुकडे ज्यावेळेस आपण काढतो तर त्यावेळेस आपण काय करतो या ठिकाणी हे 3 आहे ओके नंतर 5 आहे ओके आणि नंतर किती आहे 7 आहे बरोबर आहे. आपण या ठिकाणी काय करणार ओके 5 आणि 3 किती आलं 8 आणि 8 आणि 7 या ठिकाणी किती येऊ शकतं ओके तर ते येऊ शकतं 15 बरोबर आहे. ओके, म्हणजे बघा आपल्याला 2 संख्या या ठिकाणी मिळाल्या. एक संख्या जी आहे तर ती आहे 17. मग बघा 17 म्हणजे काय आलं आपलं की एक तुकडा किती मीटर लांबीचा असेल तर तो असेल 17 मीटर लांबीचा आणि एकूण तुकडे जर किती असतील तर त्याचे एकूण तुकडे किती असतील या ठिकाणी असतील 15. म्हणजे आपल्याला एक असा ऑप्शन शोधावा लागेल की ज्या ऑप्शन मध्ये 17 आणि 15 असणार आहे आणि 17 आणि 15 ऑप्शन असणारा हा आपला पहिलाच ऑप्शन आहे बरोबर आहे. एक बघा परीक्षेच्या दृष्टीने लसावी किंवा मसावी अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे बरोबर आहे. आणि तो आपल्याला व्यवस्थितपणे या ठिकाणी करावाच लागेल. फक्त एकच करायचं लसावी कधी काढायचं आणि मसावी कधी काढायचं आहे ओके हे लक्षात येणं गरजेचं आहे. ओके, चला मित्रांनो आपण नवीन क्वेश्चन कडे जाऊयात. आता एक बघा पुढचा जो क्वेश्चन आहे बरोबर आहे. आता हा प्रश्न जो आहे तर तो आहे वैवारी. एक बघा कोणताही क्वेश्चन पेपर काढा कोणताही क्वेश्चन पेपर काढा त्यामध्ये विदाऊट वैवारी शक्यतो तो प्रश्नपत्रिका पूर्ण होऊ शकत नाही बरोबर आहे. मग मला एक सांगा वैवारी जर आपल्याला सोडवायचं असेल तर आयोगाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. आता एक बघा याच्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे ओके आपण बघा आपण हे गणित कसं सोडवतो. पहिल्यांदा काय करायचं वैवारीमध्ये ऍक्च्युली 2 कॅरेक्टर असतात ओके कोणतरी 2 व्यक्ती असतील 2 कॅरेक्टर असतील तर आपण काय करायचं एक बघा वैवारी टॉपिक सोडवताना पहिल्यांदा बनवावं लागेल आपल्याला चार्ट्स ओके. चार्ट्स बनवल्याशिवाय आपण इक्वेशन या ठिकाणी मांडू शकत नाही. आणि शक्यतो एक 2 टाईप जास्त आहेत. 2 टाईप कुठले आहेत एक टाईप आहे गुणोत्तराचा आणि दुसरा जो टाईप आहे तर तो आहे पटीचा म्हणजे याचं वय याच्या एवढं पट आहे किंवा काय आहे. असे शक्यतो 2 मेजरली या ठिकाणी टाईप आहेत. ओके, आपण गणित बघूयात. आता मला एक सांगा त्यांनी काय दिलंय तुषारच्या वडिलांचे सध्याचे वय. आता एक बघा आपण 2च गोष्टी लिहू. एक बघा आपण काय वाचलं ज्यावेळेस आपण हा प्रश्न वाचायला सुरुवात केली त्यावेळेस आपण पहिला शब्द काय वाचला तर पहिला शब्द वाचला आपण तुषार बरोबर आहे. पहिला शब्द आपण या ठिकाणी काय वाचला आपण या ठिकाणी पहिला शब्द वाचला तुषार बरोबर आहे. त्यानंतर बघा ओके तुषार वाचला आपण तुषार लिहिला. त्यानंतर दुसरं कोण कॅरेक्टर आहे तर ते आहे त्यांचे वडील. आता मला एक सांगा ओके ते कोण आहे त्यांचे वडील. ओके 2 कॅरेक्टर आहेत एक आहे तुषार आणि दुसरं कोण आहे तर ते आहेत वडील बरोबर आहे. आता त्यानंतर बघा 2 कॅरेक्टरची नावं लिहिल्यानंतर आणखीन एक शब्द महत्वाचा आहे आणि तो शब्द काय आहे की त्यांचे सध्याचे वय. आता एक बघा 2 शब्द असतील एक तर सध्याचं वय असेल किंवा त्यांचं आजचं वय असेल. ओके दोन्हीचा मिनिंग जो आहे तो सेमच आहे. मग आपण काय करू ओके त्यांचे आजचे वय इथं काय असणार आहे आपलं त्यांचे आजचे वय किती आहे बरोबर आहे. आता मला एक सांगा त्यांनी काय दिलेलं आहे तुषारच्या वडिलांचे सध्याचे वय तुषारच्या सध्याच्या 4 पट आहे. म्हणजे त्यांनी काय दिलेलं आहे वडिलांचं जे वय असणार आहे तर तुषारचं जे काय वय असेल ओके त्या वयाच्या 4 पट असणार आहे. ओके, आता मला एक सांगा पट पट म्हणजे काय असतं या ठिकाणी पट म्हणजे असतं मल्टिप्लिकेशन बरोबर. पट म्हणजे काय असतं मल्टिप्लिकेशन. आता मला एक सांगा आपल्याला काय करावं लागेल
या ठिकाणी तुषारचं वय माहित नाहीये. ओके, फक्त एकच माहित आहे की तुषारच्या वडिलांचं जे वय आहे तर ते वय किती आहे, तुषारच्या वयाच्या 4 पट आहे. बरोबर आहे. आपण काय करू, या ठिकाणी तुषारचं वय जे आहे तर ते तुषारचं वय आपण या ठिकाणी एक्स मानू. बरोबर आहे. आता मला एक सांगा, तुषारचं वय या ठिकाणी आपण एक्स मानलं. आता त्यानंतर त्यांनी काय दिलेलं आहे की तुषारच्या वडिलांचं जे वय आहे तर ते वय किती आहे, तुषारच्या वयाच्या 4 पट. पट म्हणले काय असतं, मल्टिप्लिकेशन. एक बघा, तुषारच्या वडिलांचं वय किती येईल या ठिकाणी, 4x येईल. बरोबर आहे. आपण काय केलं, आपण बघा 3 शब्दावरती पोहोचलो आहोत. एक काय पोहोचलो की तुषार. ओके, त्यानंतर काय पोहोचलो, त्याचे वडील, आणि नंतर कुठे पोहोचलो की आजचे वय. त्यानंतर बघा आपण पुढे बघूयात. ओके, तुषारच्या सध्याच्या वयाच्या 4 पट आहे, म्हणजे आपण इथपर्यंत लिहिलं. आता त्यानंतर बघा त्यांनी पुढचं काय सांगितलेलं आहे, त्यांनी पुढे सांगितलंय 5 वर्षापूर्वी. एक बघा, एकही शब्द आपण आपल्या मनाने लिहायचा नाही. आपण काय केलं, एक एक शब्द फक्त लिहित चाललोय. आता तिथं आजचं वय झाल्यानंतर गुणोत्तर कधीच आहे, 5 वर्षापूर्वीचं. मग आपल्या या ठिकाणी शब्द काय आला पाहिजे, ओके, या ठिकाणी शब्द आला पाहिजे आपला की 5 वर्षापूर्वी. ओके, शब्द काय आला पाहिजे या ठिकाणी, 5 वर्षापूर्वी. आता मला एक सांगा, या ठिकाणी आजचं वय किती आहे, त्याचं एक्स आहे. ओके, आता त्यांनी काय विचारलेलं आहे की 5 वर्षापूर्वी. पूर्वी म्हटलं आपल्याला काय करावं लागेल, ओके, पूर्वी म्हटलं की आपल्याला जायला लागेल पाठीमागं. ओके, पूर्वी म्हटलं काय जायला लागेल, पाठीमागं. म्हणजे समजा आज जर एक्स असेल, ओके, आज एक्स असेल तर 5 वर्षापूर्वी काय वय असणार आहे या ठिकाणी, एक्स मायनस 5. ओके, 5 वर्षापूर्वी काय असेल, एक्स मायनस 5. बरोबर आहे. त्यानंतर बघा त्यांच्या वडिलांचं जे वय आहे ते वडिलांचं वय किती आहे, ओके, आज आहे 4x. आज किती आहे, 4x आहे. मग मला एक सांगा, आज 4x असेल तर 5 वर्षापूर्वी काय असणार आहे या ठिकाणी, 4x वजा 5. आता मला एक सांगा, आपण कुठपर्यंत आलो, 5 वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांचे वय तुषारच्या त्यावेळेच्या वयाच्या 7 पट होते. आता एक बघा, ऍक्च्युली काय करायचं, त्यांनी कधीच सांगितलंय, आजच्या वयाचे पट सांगितले का 5 वर्षापूर्वीचे वयाचे पट सांगितले, तर त्यांनी पट जे सांगितलेले आहे तर ते आहे 5 वर्षापूर्वीचे. आणि आपण काय करतो की ज्यावेळेस हे पटचं गणित सोडवतो त्यावेळेस एकच गोष्ट लक्षात ठेवायची, तर ती गोष्ट काय लक्षात ठेवायची, ही जी पट आहे, ओके, म्हणजे आपण या ठिकाणी काय करणार, या ठिकाणी ओके, एका ठिकाणी काय लिहा, एका ठिकाणी लिहा तुषारचं वय. तुषारचं वय किती आहे, एक्स मायनस 5. ओके, बरोबर. त्याच्या वडिलांचं वय किती आहे, 4x मायनस 5. बरोबर आहे. आता मला एक सांगा, पटचं गणित काय सोडवतो आपण, एका साईडला तुषारचं वय लिहिलं, एका साईडला आपण त्याच्या वडिलांचं वय लिहिलं, आणि साइन बरोबर काय लिहिलं, बरोबर. आता मला एक सांगा, ते बरोबर बरोबर आहे का, दोन्ही बाजू समान इक्वल आहेत का, नाही. ते इक्वल कधी होतील की त्यांनी एक कंडिशन दिलेली आहे. काय कंडिशन दिलेली आहे, तुषारच्या त्यावेळेच्या वयाच्या 7 पट होते. ओके, म्हणजे आपण काय म्हणणार, तुषारच्या वडिलांचं वय. ओके, म्हणजे हे लिहिलं आपण तुषारच्या वडिलांचं वय. ओके, मग किती आहे, तुषारच्या म्हणजे तुषारचं ज्यावेळेस जेवढं वय होतं, ओके, त्याची किती पट करावी लागणार आहे, 7 पट. ओके, आता मला एक सांगा, एक महत्वाचा प्रश्न असा असेल की तुषारच्या वयाची 7 पट करायचे, मग 7 या ठिकाणी लिहायचं का 7 या ठिकाणी लिहायचं. बरोबर आहे. एक बघा, या ठिकाणी सिली मिस्टेक थोडीशी होऊ शकते, तर आपल्याला काय करायला लागणार आहे, तुषारचं जे वय आहे, तुषारचं जे वय आहे तर त्या तुषारच्या वयाची आपल्याला 7 पट करावी लागेल. तुषारच्या वयाची जर आपण 7 पट केली तर आपल्याला काय मिळणार आहे, की त्याच्या वडिलांचं वय मिळणार आहे. ओके, मग चला आपण या ठिकाणी काय करू, ओके, या ठिकाणी लिहू आपण 7. आता या ठिकाणी जर आपण 7 लिहिलं, बरोबर आहे, आता आपल्याला काय करायला लागेल, हे पुढं कॅल्क्युलेशन करावं लागेल. कॅल्क्युलेशन कसं करणार आपण, ओके, 7 गुणिले एक्स, 7 गुणिले एक्स या ठिकाणी किती येणार आहे, ओके, हे येईल तुमचं 7x. बरोबर आहे, 7x. नंतर 7 गुणिले 5 किती येणार आहे, या ठिकाणी येणार आहे 35. बरोबर आहे. त्यानंतर बघा हे किती आहे, 4x वजा 5 असणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ओके, आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे, ते म्हणजे एक्सची. आता एक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर आपण काय करू, एक्स एका साईडला ठेवू, संख्या ज्या आहेत तर त्या आपण दुसऱ्या साईडला नेऊ. बरोबर आहे. आता मला एक सांगा, इथं आहे 7x. ओके, 7x वजा काय असणार आहे, 4x. बरोबर आहे. आता एक बघा, हे प्लस होतं, इकडे येऊन काय झालं, मायनस. आता हे मायनस आहे 35. ओके, पलीकडून जाऊन काय होणार आहे, प्लस होणार आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी काय होऊ शकतं की 35 मायनस 5. बरोबर आहे. आता बघा 7x वजा 4x किती येऊ शकतं, या ठिकाणी येऊ शकतं 3x, आणि 35 वजा 5 किती आलं आपलं, या ठिकाणी आलं 30. बरोबर आहे. ओके, 35 वजा 5 या ठिकाणी किती आलं, 30. आता आपण या ठिकाणी काय करू, ओके, 3x बरोबर काय आलेलं आपलं, 3x बरोबर आहे 30. ओके, मग x बरोबर काय होऊ शकतं की 30 भागिले 3. ओके, 30 भागिले 3 किती, 10. ओके, x बरोबर काय आलं, 10. x ची व्हॅल्यू या ठिकाणी आली आपली 10. आता मला सांगा, x ची व्हॅल्यू म्हणजे कोणाचं, त्यांनी काय विचारलेलं आहे, तुषारच्या वडिलांचे सध्याचे वय.
आता एक्स कोणाची व्हॅल्यू आहे? ओके, एक्स व्हॅल्यू आहे तुषारच्या आजच्या वयाची, म्हणजे तुषारचं आजचं वय या ठिकाणी किती असणार आहे? तुषारचं आजचं वय या ठिकाणी असणार आहे ओके 10 वर्ष, बरोबर आहे. आता त्यांनी काय विचारलंय? तुषारच्या वडिलांचे सध्याचे वय. आता मला एक सांगा, तुषारच्या वडिलांचे सध्याचे वय किती आहे या ठिकाणी? 4x आहे. 4x म्हणजे काय? 4 गुणिले 10 आणि 4 गुणिले 10 किती असणार आहे? 40 वर्ष, बरोबर आहे. त्याच्या वडिलांचं जे वय असणार आहे तर ते वय किती असणार आहे? या ठिकाणी असणार आहे 40 वर्ष. फक्त एक बघा, या गणितामध्ये एक थोडीशी खबरदारी ही घ्यायची की त्यांनी आजचं वय विचारलेलं आहे ओके, का 5 वर्षापूर्वीचं वय विचारलेलं आहे. ते काय करतील? तुम्हाला आजचं वय विचारतील आणि 5 वर्षापूर्वीचाच पहिला ऑप्शन देतील ओके, किंवा आजच्या वयाचा पहिला ऑप्शन देतील आणि तुम्हाला ते 5 वर्षाचं विचारतील. म्हणजे आपण सगळे कॅल्क्युलेशन करून ही त्या ठिकाणी व्यर्थ होतं. फक्त अशा गणितामध्ये एकच लक्षात ठेवायचं की त्यांनी वय या ठिकाणी कधीच विचारलेलं आहे, बरोबर आहे. एक बघा, आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे जात आहोत. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील ओके, काही डाऊट्स असतील तर ते सर्व डाऊट्स मला या ठिकाणी कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही मला पाठवायचे आहेत. ते डाऊट्स पण आपण या ठिकाणी क्लिअर करू, बरोबर आहे. चला आपण या ठिकाणी काय करू? एक पुढच्या गणिताकडे जाऊयात. त्यानंतर एक बघा, पुढचं गणित काय आहे या ठिकाणी ओके. एक बघा, सरासरी. हा पण टॉपिक अतिशय महत्वाचा आहे की ज्याच्यावरती परीक्षेला गणित असतं म्हणजे असतंच, बरोबर आहे. ओके, तर बघा आता आपण पुढच्या गणिताकडे जाऊयात. आता त्यांनी बघा पुढे काय दिलेलं आहे ओके, 15 मुलांची सरासरी आहे 5 फूट 2 इंच, बरोबर आहे. आता एक बघा, आणि परत त्यांनी काय केलेलं आहे? त्यामध्ये नवीन मुलगा ऍड केला आणि त्या नवीन मुलांचे त्यांनी या ठिकाणी उंची जे असणार आहे तर ते विचारलेले आहे. आता एक बघा, एक गोष्ट आहे बघा, आता पहिल्यांदा विद्यार्थी किती आहेत ओके. एक बघा, विद्यार्थी समजा आपण काय करू शकतो? एक फॉर्म्युला आपला टी बरोबर ओके NA TNA किंवा तुम्ही DNA, थोडस असं लक्षात ठेवा, बरोबर आहे. आता मला एक सांगा, टी मीन्स काय असतं? तर टी मीन्स असतं टोटल. टी काय असतं? टी असतं टोटल ओके. नंबर एन मीन्स काय असणार आहे या ठिकाणी? नंबर ओके, नंबर ऑफ स्टुडंट ओके. आणि ए काय असणार आहे या ठिकाणी? ए असणार आहे तुमचा ऍव्हरेज. आता मला एक सांगा, त्यांनी काय केलेलं आहे ओके, या ठिकाणी बघा 5 फूट 2 इंच, बरोबर आहे. म्हणजे पूर्णपणे ना फुटामध्ये दिलेलं आहे ना इंचामध्ये दिलेलं आहे. आणि आपण हे गणित जे आहे हे असं आपण गणित सोडू शकत नाही. आपल्याला काय करावं लागेल? एक तर कन्व्हर्जन जे आहे तर ते कन्व्हर्जन फुटामध्ये करावं लागेल. कन्व्हर्जन कशामध्ये करावं लागेल? फुटामध्ये. नसेल तर ते कन्व्हर्जन जे आहे तर ते इंचामध्ये करावं लागेल. आता मला एक सांगा, आता एक रेशिओ किंवा एक गोष्ट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, तर ते काय असणं गरजेचं आहे की 1 फूट म्हणजे या ठिकाणी किती इंच असणार आहे, बरोबर आहे. चला सांगा, एक फूट बरोबर किती इंच असणार आहे? एक बघा, या ठिकाणी काय राहतं ओके, 1 फूट बरोबर ओके 1 फीट बरोबर काय असतं या ठिकाणी? असतं तुमचं 12 इंच ओके. एक रेशो आहे, 1 फूट बरोबर काय असतं तुमचं या ठिकाणी? असतं 12 इंच. आता मला एक सांगा, 1 फूट बरोबर 12 इंच जर असेल ओके, तर आपण या ठिकाणी काय करू ओके, आपल्या या ठिकाणी बघा किती आहे? 5 फूट आहे ओके, 5 फूट आहे आणि किती आहे? 2 इंच आहे, बरोबर आहे. आपण 5 फूट 2 इंच, आपण आपल्याला कन्व्हर्जन कशामध्ये करायचंय? कन्व्हर्जन आपल्याला करायचंय इंचामध्ये ओके. मग इंचामध्ये कन्व्हर्जन कसं करू शकतो आपण? या ठिकाणी 5 फूट आहे ओके, म्हणजे आपण काय करणार? 5 गुणिले 12 अधिक काय असणार आहे? 2 ओके. 5 गुणिले 12 अधिक काय असणार आहे? 2. आता मला एक सांगा, 5 गुणिले 12 किती येऊ शकतं? 5 गुणिले 12 या ठिकाणी येऊ शकतं 60 ओके. आणि अधिक काय असणार आहे? 2. आणि 60 अधिक 2 या ठिकाणी काय असणार आहे ओके? 60 अधिक 2 असणार या ठिकाणी 62 ओके. म्हणजे आपण काय केलं? 62 इंच. म्हणजे आपण काय केलं? 5 फूट आणि 2 इंच याचं कन्व्हर्जन आपण इंचामध्ये केलं आणि ते कन्व्हर्जन किती आलं या ठिकाणी? 62 इंच ओके. कन्व्हर्जन किती आलं? 62 इंच. आता मला एक सांगा, पहिलं आपण कन्व्हर्जन केलंय तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला दुसरं पण कन्व्हर्जन करावं लागेल, बरोबर आहे. आता दुसरं कन्व्हर्जन कसं आहे बघा या ठिकाणी ओके. दुसरं कन्व्हर्जन काय आहे की 5 फूट 1 इंच आहे, बरोबर आहे. 5 फूट 1 इंच आहे. आता मला एक सांगा, 5 फूट 1 इंच बरोबर, म्हणजे आपण हे काय करणार? 5 गुणिले 12 ओके आणि अधिक काय करणार? 1 ओके. 5 गुणिले 12, 5 गुणिले 12 घेऊ शकतं ओके. 12 पंचे 60 आणि आणखीन काय येणार ओके? 60 अधिक 1 ओके. हे किती आलं आपलं? 61 इंच. आता मला एक सांगा, गणित सोडवण्याच्या अगोदर हे कन्व्हर्जन करून घेणं ओके आवश्यक होतं, त्याशिवाय आपण या ठिकाणी गणित सोडू शकत नव्हतो. आता मला एक सांगा, दोन कंडिशन आहेत ओके. हे एक कंडिशन आहे
आणि दुसरी एक कंडिशन आहे. आता मला एक सांगा, टी टी मीन्स काय, टोटल असणार आहे. आता एक बघा नंबर, ओके पहिले नंबर किती आहेत, एकूण विद्यार्थी किती आहेत पहिले, तर एकूण विद्यार्थी आहेत पहिले 15, बरोबर आहे. त्यांनी 15 मुलांची सरासरी दिलेली आहे. म्हणजे आपला एन, ओके नंबर किती आला या ठिकाणी, ओके नंबर आला 15. आणि ते बघा ऍव्हरेज त्यांनी किती दिलेला आहे, 62 इंच. म्हणजे आपण या ठिकाणी काय करणार, 15 गुणिले 12, ओके 15 गुणिले काय करणार 12, बरोबर आहे. आता मला एक सांगा, ओके 15 गुणिले 12, आता हे बघा भागाला 15 दुनी 30, ओके म्हणजे या ठिकाणी काय आलं 0, या ठिकाणी हा आला 3 आणि 15 सक्क 90, 90 आणि 3 किती आलं, या ठिकाणी आलं 93, 93 म्हणजे काय 930 इंच, बरोबर आहे. पहिले कन्वर्जन काय सेकंड झालं आपलं या ठिकाणी 930 इंच. आता हे बघा त्यांनी जे दुसरी कंडिशन दिलेली आहे, बरोबर आहे, दुसरी कंडिशन जे आहे तर ते दुसरी कंडिशन आपण बघू. आता दुसरी कंडिशन काय आहे, ओके त्यांनी एक बघा इथं आहे TNA, बरोबर आहे, तोच फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी असणार आहे, बरोबर आहे. आता मला एक सांगा नंबर, आता नंबर मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, ओके पहिले विद्यार्थी किती होते, पहिले विद्यार्थी होते 15, बरोबर आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी, एक नवीन मुलगा ऍड झाला, ओके किती मुलगा ऍड झालेले आहेत, एकच मुलगा ऍड झालेला आहे. म्हणजे आपण काय करणार या ठिकाणी, पहिले 15 होते, ओके 15 अधिक 1 म्हणजे आपले नंबर ऑफ स्टुडंट किती आले या ठिकाणी, ओके 16 आले, बरोबर आहे. आणि त्यांनी जे दिलेलं होतं, ओके 5 फूट 1 इंच, त्याचं कन्वर्जन काय केलं आपण या ठिकाणी 61 केलं, ओके म्हणजे मला एक सांगा 16 गुणिले 61 या ठिकाणी असणार आहे, बरोबर आहे. आता एक बघा आपण 16 गुणिले 61 या ठिकाणी कॅल्क्युलेशन करू शकतो, ओके 16 1 ते 16, ओके म्हणजे हे झालं आपल्या या ठिकाणी 6, हातचे आले 10 आणि 16 सक्क 96, 96 आणि 10, ओके 96 या ठिकाणी, ओके 16 सक्क 96 आणि या ठिकाणी काय असणार आहे 10, 96 आणि 10, बरोबर आहे. ओके या ठिकाणी बघू आता आपण, ओके 16 गुणिले 61, ओके हे 6 आलं, ओके हे 1 आलं, त्यानंतर 6 6 36, हातचे 3 आलं, 6 के 6 3 9 आलं, ओके म्हणजे हे 6 हे 7 आणि हे 9 म्हणजे 976 या ठिकाणी आलं, बरोबर आहे. 900 किती आलं 76. आता मला एक सांगा 976 इंच आलं, बरोबर आहे. आता एक बघा आपल्याला काय करायचं आहे की जो डिफरन्स आहे, ओके पहिले 15 विद्यार्थी असताना त्यांचा अवरेज, नंतर 16 विद्यार्थी असताना त्यांचा अवरेज, आणि हा आपल्याला काय करायचा आहे, हा आपल्याला काढायचा आहे डिफरन्स. आपण या ठिकाणी काय करणार, ओके 976, ओके 976 वजा काय असणार आहे 930, म्हणजे हे 976 आणि हे 930, ओके 976 वजा 930 म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे 46 इंच, ओके किती असणार आहे 46 इंच. परंतु आपण जर ऑप्शन बघितले, ओके ऑप्शन बघितले तर या ठिकाणी 46 इंच असणारा एकही ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसत नाही, बरोबर आहे. मग त्यांनी ऑप्शन कसे दिले परत, 3 फूट 5 इंच, 5 फूट 1 इंच, 3 फूट 10 इंच, 4 फूट 5 इंच. आता मला एक सांगा 46 इंच आलेला आहे, आपल्याला हे कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, हे कन्वर्जन करायचं आहे आपल्याला फुटामध्ये. आता फुटामध्ये कन्वर्जन करायचं म्हणजे आपल्याला माहित आहे 1 फूट बरोबर काय असणार आहे 12 इंच. मला एक सांगा 12 त्रिक काय असणार आहे 36, 12 गुणिले 4 काय असणार आहे 48, म्हणजे 4 फूट जर असेल तर ते किती इंच यायला पाहिजे 48 इंच यायला पाहिजे. परंतु मला एक सांगा, ओके हा 3 फूट 10 इंच आहे, हा 3 फूट 5 इंच आहे, ह्या 4 फूट, ओके 4 फूट तर येणारच नाही, 5 फूट पण येणार नाही. आपला ऑप्शन काय येऊ शकतो 3 फूट 5 इंच किंवा 3 फूट 10 इंच. ओके मग मला एक सांगा आपल्याकडे आहे 46, 12 त्रिक किती झालं 36 झालं, ओके आणि वरचे किती राहिले 10, ओके म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे 3 फूट आणि 10 इंच. ओके हा जो ऑप्शन असेल तर हा ऑप्शन जो असणार आहे तर तो आपला ऑप्शन बरोबर ऑप्शन असणार आहे, बरोबर आहे. तर एक बघा मित्रांनो अतिशय व्यवस्थितपणे आपण या ठिकाणी एक एक गणित सोडत चाललेलो आहोत. त्यानंतर आपण एक एक काय करू असंच आणखीन काही गणित जी परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असणार आहेत तर ते गणित आपण या ठिकाणी सोडवणार आहोत, बरोबर आहे. तुमचे जरी काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स तुम्ही मला या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये या ठिकाणी टाकणार आहात. त्यानंतर चला आपण या ठिकाणी काय करू एक पुढचं गणित बघूयात. आता हे बघा त्यांनी काय दिलेलं आहे, ओके हा प्रश्न आहे रेल्वेचा. ओके परीक्षेच्या दृष्टीने रेल्वे असेल काय काम वेग असेल किंवा कॅलेंडर असेल, ओके महत्त्वाचे टॉपिक आहेत सगळे. आणि बघा आता पाठीमागच्या काही दिवसापूर्वी ज्या एक्झाम झाल्या त्या तिन्ही एक्झाम मध्ये रेल्वेवरचा प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी विचारलेला होता, म्हणजे आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे हा. आता एक बघा त्यांनी काय दिलेलं आहे, एका प्लॅटफॉर्मची लांबी एका ट्रेनच्या लांबीच्या
तिप्पट आहे. ओके, तर काय आहे की तिप्पट आहे. ओके, जर वेग, आता त्यांनी काय दिलेलं आहे ना, तुम्हाला त्यांनी ट्रेनची लांबी दिली ना, त्यांनी तुम्हाला प्लॅटफॉर्मची लांबी दिली. फक्त एक इक्वेशन दिलं. काय इक्वेशन दिलं की प्लॅटफॉर्मची लांबी ट्रेनच्या म्हणजे जेवढी काही ट्रेनची लांबी असेल, ओके, जेवढी काही ट्रेनची लांबी असेल तर त्याच्या तिप्पट काय असणार आहे या ठिकाणी, त्याच्या तिप्पट असणार आहे प्लॅटफॉर्मची लांबी. ट्रेनच्या लांबीच्या तिप्पट काय असेल, प्लॅटफॉर्मची लांबी. ओके, एवढं त्यांनी इक्वेशन दिलेलं आहे. काही व्हॅल्यू त्यांनी आपल्याला दिलेलं नाहीत. ओके, पुढे आपण बघू. ओके, त्यांनी काय दिलेलं आहे, त्या प्लॅटफॉर्मला किती सेकंदामध्ये ओलांडते, तर 18 सेकंदामध्ये ओलांडते. म्हणजे तुम्हाला टाइम दिलेला आहे या ठिकाणी 18 सेकंद. आणि जे स्पीड आहे, ओके, मग स्पीड किती आहे या ठिकाणी, 90 किलोमीटर. स्पीड किती आहे या ठिकाणी, 90 किलोमीटर. आता मला एक सांगा, आपले फॉर्म्युला माहित आहे. ओके, मग फॉर्म्युला काय माहित आहे, ओके, फॉर्म्युला आपला असा आहे. ओके, वेळ बरोबर, ओके, वेळ बरोबर या ठिकाणी काय असणार आहे, वेळ बरोबर या ठिकाणी असणार आहे गाडीची लांबी. ओके, वेळ बरोबर काय असणार आहे, गाडीची लांबी प्लस या ठिकाणी काय असणार आहे, प्लॅटफॉर्मची लांबी. गाडीची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी भागिले, ओके, भागिले काय असणार आहे या ठिकाणी, वेग असणार आहे. आणि वेग गुणले या ठिकाणी काय असणार आहे, ओके, वेग गुणले या ठिकाणी असणार आहे 18/5. बरोबर, वेग गुणले काय असणार आहे, 18/5. आता मला एक सांगा, ओके, गाडीची लांबी प्लॅटफॉर्मची लांबी एक कंडिशन आपल्याला माहित आहे. त्यानंतर वेळ माहित आहे, वेग माहित आहे. आणि आपल्याला यावरून काय काढायचं आहे की गाडीची लांबी आणि प्लॅटफॉर्मची लांबी. ओके, या गोष्टी काढायच्या आहेत. आता मला एक सांगा, त्यांनी वेळ किती दिले, ओके, वेळ दिले 18 सेकंद. मग आपण काय केलं, वेळेच्या खाली वेळ लिहिली, 18 सेकंद दिले. आता त्यांनी एक इक्वेशन काय दिलेलं आहे, ओके, प्लॅटफॉर्मची लांबी ट्रेनच्या लांबीच्या तिप्पट आहे. ओके, काय आहे, फक्त जेवढी काही गाडीची लांबी असेल, ट्रेनची लांबी असेल त्याच्या तिप्पट असणार आहे. मग आपण या ठिकाणी काय करू, गाडीची लांबी जी आहे तर ते आपण एक्स मानू. आता मला एक सांगा, प्लॅटफॉर्मची लांबी किती आहे, गाडीच्या लांबीच्या तिप्पट आहे. हे एक्स असेल तर ह्याची तिप्पट किती झाले, या ठिकाणी तिप्पट झाली 3x झाली. ओके, तिप्पट किती झाली, 3x झाले. आता मला एक सांगा, ओके, तिप्पट 3x झाले तर त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे की स्पीड दिलेला आहे. ओके, बघा स्पीड किती आहे या ठिकाणी, ओके, स्पीड आहे या ठिकाणी 90. बरोबर, स्पीड आहे 90. आणि जो कन्व्हर्जन फॅक्टर आहे तो जो किती असणार आहे, कन्व्हर्जन फॅक्टर 18/5. बरोबर आहे. आता मला एक सांगा, आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे की आपल्याला काढायचे x ची किंमत. काय करायचं, आपल्याला x ची किंमत आपल्याला काढायची. आपल्याला काय करायला लागेल, हे असंच ठेवावं लागेल. बरोबर आहे. मग आता हे बघा, हे कॅल्क्युलेशन कसं होऊ शकतं. ओके, हे 18 आहे असं, हे 90 भागिले आहे, इकडे येऊन काय होईल, गुणिले होईल. ओके, गुणिले काय होईल या ठिकाणी 5 होईल. आणि या ठिकाणी 18 जे अंशस्थानी आहे, जे अंशस्थानी आहे ते या ठिकाणी काय असणार आहे, छेदस्थानी असणार आहे. बरोबर आहे. आणि एक्स प्लस काय असणार आहे, 3x. एक्स प्लस 3x म्हणजे काय असणार आहे या ठिकाणी, आपण काय करू डायरेक्टली, ओके, हे असणार आहे आपलं 4x. बरोबर आहे. आता मला एक सांगा, एक्स ची व्हॅल्यू आपल्याला काढायची होती म्हणून आपण काय केलं की एक्स आपण पलीकडे ठेवलं. आता हे बघा, हे कॅल्क्युलेशन करू. या ठिकाणी कॅल्क्युलेशन मध्ये काय होईल, हे 18ला हे 18 कॅन्सल होईल. ओके, 9 गुणिले 5 किती असणार आहे या ठिकाणी, 450. बरोबर काय असणार आहे, 4x. बरोबर आहे. ओके, 450 बरोबर काय असणार या ठिकाणी, 4x. आता मला एक सांगा, हे कॅल्क्युलेशन आपण करू शकतो. ओके, मग कसं करणार आपण, एक्सचं कॅल्क्युलेशन कसं करणार आपण, एक्स बरोबर 450. ओके, हे 4 या ठिकाणी गुणिले होतं, इकडे जाऊन काय होईल, भागिले. म्हणजे आपलं काय येईल, 450 भागिले काय येणार आहे या ठिकाणी, 4 येणार आहे. ओके, चला आपण पुढे भाग घालूयात. बरोबर आहे. ओके, मग भाग कसा गाव जाऊ शकतो, 4 एके 4. ओके, 4 एके 4, नंतर 4 एके 4 राहिले, या ठिकाणी किती, 1 राहिलं, ते 10 झालं. 4 दोन्ही काय असणार आहे, ओके, 4 दोन्ही 8 असणार आहे. ओके, आणि 4 पंचे 20 असणार आहे. म्हणजे तुमची एक्स ची व्हॅल्यू, ओके, एक्स ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आली, एक्स ची व्हॅल्यू जी आहे तर ते 112.5. याचा अर्थ एक्स ची व्हॅल्यू म्हणजे तुमची गाडीची लांबी या ठिकाणी किती आली, 112.5. आता त्यांनी आपल्याला काय विचारलंय, ट्रेन आणि प्लॅटफॉर्मची लांबी. ओके, फक्त ट्रेनचीच लांबी नाही विचारलेली, त्यांनी आपल्याला काय विचारले, त्यांनी आपल्याला प्लॅटफॉर्मची पण लांबी विचारली. आता मला एक सांगा, ट्रेनची लांबी किती आली, 112.5. आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे की ट्रेनच्या लांबीच्या तिप्पट प्लॅटफॉर्मची लांबी आहे. ओके, मग आपण काय करायला पाहिजे, प्लॅटफॉर्मची लांबी करताना 112 गुणिले 112.5 गुणिले काय करू शकतो आपण या ठिकाणी, ओके, 112.5 या ठिकाणी काय करणार आपण, 3. बरोबर आहे. आता मला एक सांगा, 112.5 गुणिले 3 केलं आपण. ओके, मग हे किती येईल, 5 त्रिक 15, हातच्या 1, 3 दोन्ही 6 1 7. ओके, 3 एके 3, 3 एके 3 म्हणजे 337 पॉईंट या ठिकाणी काय असणार आहे, 5. बरोबर आहे. म्हणजे बरोबर 112च्या तिप्पट या ठिकाणी 337 येऊ शकतं. मला एक सांगा, 112 आणि 337.5. ओके, हा ऑप्शन असतो आणि हा ऑप्शन होता आपला कुठं, पहिला ऑप्शन. बरोबर आहे. कोणता ऑप्शन होता आपला,
या ठिकाणी म्हणजे बघा गाडीची लांबी या ठिकाणी 112 आणि जो प्लॅटफॉर्म असणार आहे त्या प्लॅटफॉर्मची लांबी आपली या ठिकाणी किती असणार आहे 337.5. बरोबर आहे. चला मित्रांनो, आपण रेल्वेचं पण गणित या ठिकाणी एकदम व्यवस्थितपणे या ठिकाणी सोडवलेलं आहे. आपण काय करू आता, आपण आपल्या पुढच्या गणिताकडे जाऊयात. त्यानंतर बघा आता ओके ABC. आता एक बघा आयोगाचा सगळ्यात महत्वाचा किंवा फेवरेट टॉपिक जर काय असेल तर तो टॉपिक आहे तुमचा काळ काम वेग. बरोबर आहे. आता मला एक सांगा, कोणतीही परीक्षा घ्या, काळ काम वेग गणित तुम्हाला या ठिकाणी असणार म्हणजे असणारच. तर बघा गणित येते तर आपण या ठिकाणी गणित पण सोडवलं पाहिजे. आता एक बघा त्यांनी काय दिलेलं आहे, ओके ABC यांना एक काम पूर्ण करण्यासाठी 8, 16 आणि 24 दिवस लागतात. म्हणजे बघा आपल्याकडे 3 व्यक्ती आहेत. 3 व्यक्ती कोण आहेत, एक व्यक्ती आहे ए, ओके दुसरा व्यक्ती आहे बी आणि तिसरा व्यक्ती कोण असणार आहे या ठिकाणी, तिसरा व्यक्ती असणार आहे सी. तर बघा आता आपण ओके आपण सोडूयात गणित. आता हे बघा ए आहे, त्यानंतर दुसरं कोण आहे बी आहे आणि तिसरं कोण आहे सी आहे. ओके आता एक बघा आपण काय करू शकतो, ओके ए किती दिवसामध्ये काम करतोय 8 दिवसामध्ये, बी किती दिवसामध्ये काम करतोय 16 दिवसामध्ये आणि सी किती दिवसामध्ये काम करतोय 24 दिवसामध्ये. बरोबर आहे. आपण काय केलं, ए 8 दिवसामध्ये, बी 16 दिवसामध्ये आणि सी किती दिवसामध्ये काम करतोय, सी काम करतोय 24 दिवसामध्ये. बरोबर आहे. आता हे बघा तिघांची इफिशियन्सी वेगवेगळे आहे. आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी, ओके काय करायचं आहे, एक अशी संख्या शोधायची आहे, अशी संख्या शोधायची आहे की ज्या संख्येला ओके 8 ने पण भाग गेला पाहिजे, त्यानंतर 16 ने पण भाग गेला पाहिजे आणि त्यानंतर 24 ने पण भाग गेला पाहिजे. बरोबर आहे. आपण काय करणार आहोत, एक अशी संख्या शोधणार आहोत की ज्या संख्येला 8 ने पण भाग जाईल, 16 ने पण भाग जाईल आणि 24 ने पण भाग जाईल. आता हे बघा ती संख्या कोणती असणार आहे, ओके तर ती संख्या जी आहे ओके ती संख्या जी आहे तर ती संख्या आपली या ठिकाणी कोणती येऊन जाईल, ओके ती संख्या असणार आहे आपली 48. ओके 48 ला या ठिकाणी 8 ने पण भाग जाईल, 16 ने पण भाग जाईल आणि 24 ने पण भाग जाईल. आता बघा आपण एक कसं सोडवतो, आपण काय करतो, हे 48 भागिले 8 करतो. आता 48 भागिले 8 जर केलं आपण ओके तर ते किती आलं आपलं 6 आलं. नंतर 48 भागिले आपण 16 करतो तर 16 तरी काय असणार आहे 48 असणार आहे. नंतर 48 भागिले 24 केलं आपण तर ते किती असणार आहे या ठिकाणी 2 असणार आहे. बरोबर आहे. आता मला एक सांगा, पहिलं आपण वाक्य वाचलं काय झालं की तिघांनी एकत्र कामाला सुरुवात केली. आता मला एक सांगा ते काय करतायत, ते तिघं एकत्र येत आहेत, ओके एकत्र येत आहेत आणि कामाला सुरुवात करतायत. बरोबर आहे. आपण या ठिकाणी काय करतो, तिघं एकत्र येत आहेत म्हटलं तर आपल्या या ठिकाणी काय व्हायला पाहिजे, ओके एकत्र येत असतील तर या ठिकाणी व्हायला पाहिजे आपली बेरीज. मला एक सांगा बेरीज या ठिकाणी किती येऊ शकते, 6 आणि 3 किती आलं 9 आलं आणि 9 आणि 2 किती आलं या ठिकाणी आलं आपलं 11. ओके याचा अर्थ बघा हे झालं 11 वर्ग. याचा अर्थ काय होतो, ओके याचा अर्थ असा होतो की जर ए बी आणि सी ओके एकत्र आले, दिवसभर त्यांनी काम केलं आणि दिवसभर जर त्यांनी काम केलं तर ते काम एका दिवसामध्ये किती करू शकतात, तर दिवसभरामध्ये ते काम करू शकतात या ठिकाणी 11 काम ते करू शकतात. दिवसभरामध्ये काम किती करू शकतात 11 करू शकतात. आता मला एक सांगा या ठिकाणचं पुढचं वाक्य जे गणिताच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं असणार आहे. आता मला एक सांगा त्यांनी काय केलं, ओके तिघं एकत्र कामाला सुरुवात केली, ओके तिघं एकत्र कामाला सुरुवात केली परंतु 2 दिवसानंतर, ओके सगळ्यात महत्वाचा शब्द आहे परंतु 2 दिवसानंतर सी कामावर आलाच नाही. आता मला एक सांगा या वाक्याचा अर्थ समजणं अतिशय गरजेचं आहे. त्यांनी काय केलं, ओके एकत्र आले, एकत्र कामाला सुरुवात केली, त्यानंतर काय झालं की 2 दिवसानंतर म्हणजे 2 दिवस त्यांनी काम केलं, ओके 2 दिवसानंतर म्हणजे काय 2 दिवस त्यांनी एकत्र काम केलं आणि 2 दिवसानंतर काय झालं की सी कामावर आलाच नाही. आता मला एक सांगा या वाक्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, एकत्र आले 2 दिवस त्यांनी काम केलं. आता आपण काय करू, पुढचं जास्त वाचण्यापेक्षा आपण त्या 2 दिवसामध्ये त्यांनी किती काम केलं हे आपण बघू. आता मला एक सांगा एका दिवसामध्ये किती काम करतायत, ते एकत्र आले तर किती काम करतायत 11. त्यांनी काम किती दिवस केले 2 दिवस काम केले. मग आपण या ठिकाणी काय करू, ओके म्हणजे ए प्लस बी प्लस सी, ओके ए प्लस बी प्लस सी, ओके किती दिवस एकत्र काम करतायत, ते एका दिवशी करतायत काम 11. त्यांनी किती दिवस काम केले 2 दिवस. ओके मला सांगा 11 गुणिले 2, 11 गुणिले या ठिकाणी 2 असणार आहे 22 वर. म्हणजे ऍक्च्युली काय झालं ते एकत्र आले 2 दिवस त्यांनी काम केलं आणि 2 दिवस काम केल्यानंतर त्यांनी 2 दिवस काम किती केलं 22 काम केलं. ओके त्यानंतर ऍक्च्युली काय झालं की सी कामावर आलाच नाही. आता मला एक सांगा ते किती जण होते, ए बी सी होते. बरोबर आहे ए बी सी होते परंतु त्यांनी 2 दिवस काम केलं, सी बाहेर पडला. ओके आता राहिले कोण, फक्त ए आणि बी राहिले. आता मला एक सांगा हे 48 याचा अर्थ काय असतो, ओके हा जो लसावी असतो
याचा अर्थ काय असतो की एकूण टोटल काम, ओके, एकूण टोटल काम किती असणार या ठिकाणी 48. ओके, 48 पैकी तर त्यांनी काय केलंय की तिघं एकत्र आले, त्यांनी 22 काम केलं. ओके, मग आपल्याला पुढचं जी गोष्ट आहे, पुढची गोष्ट काय करणार आहे, ओके, तर आपल्याला काढावी लागणार आहे शिल्लक. बरोबर आहे. आता आपण शिल्लक कशी काढू शकतो, ओके, शिल्लक कशी काढू शकतो, तर आपल्याकडे टोटल काम किती आहे, ओके, टोटल काम किती आहे 48. त्यापैकी 2 दिवसामध्ये काम किती झालं 11, म्हणजे आपण ओके 22 काम झालं आपल्याकडे. हे 48, ओके, 48 वजा 22. बरोबर आहे. आता मला एक सांगा, 48 वजा 22 जर आपण या ठिकाणी केलं तर 48 वजा 22 या ठिकाणी काय असणार आहे, तर ते आपलं उत्तर काय येईल, तर ओके उत्तर येईल 26 वर्ग. म्हणजे ऍक्च्युली याचा अर्थ काय होतो की आणखीनही, ओके, आणखीनही किती काम करायचं आहे, आणखीन काम करायचं आहे 26. बरोबर आहे. आता आणखीन काम जर 26 करायचं असेल, चला आपण पुढे कंडिशन काय दिले, ओके, ते बघू. सी तर बाहेर पडलेला आहे, म्हणजे राहिले कोण फक्त ए आणि बी. ओके, सी कामावर आलाच नाही आणि बी काम संपण्याच्या आधी 1 दिवस काम सोडून गेला. तर एक बघा मित्रांनो, या गणितातलं सगळ्यात महत्त्वाचं वाक्य काय असेल, तर ते हे वाक्य आहे. आणि हे वाक्य समजणं एवढंही सोपं गोष्ट नाही. तर बघा, आता हे वाक्य आपण सोपं समजून घेऊ. 2 दिवसांचे कामावर आलंच नाही आणि काय झालं की बी काम संपण्याच्या आधी 1 दिवस काम सोडून गेला. आता मला एक सांगा, ओके, सी जर काम सोडून गेला होता म्हणजे कोण राहिले होते, फक्त ए आणि बी. ओके, आता याचा अर्थ काय की सी गेल्यानंतर ए आणि बी ने दोघांनी काही काम या ठिकाणी केलं असणार आहे. आता किती दिवस काम केलं, काय केलं, ओके, हे आपल्याला माहित नाही. ओके, फक्त त्यांनी काय दिलं की ज्यावेळेस काम संपणार होतं, ओके, काम संपायला फक्त 1च दिवस शिल्लक होता आणि तो 1च दिवस शिल्लक असताना बी काम सोडून गेला. याचा अर्थ काय झालं की सी गेल्यानंतर ए आणि बी ने, ओके, ठराविक दिवस काम केलं. आता किती दिवस काम केलं हे आपल्याला लगेच या ठिकाणी काढता येत नाहीये, परंतु एक आपल्याला समजतंय की काम जोपर्यंत संपत नव्हतं, म्हणजे काम संपणार होतं त्याच्या अगोदर कोण सोडून गेला होता या ठिकाणी, ओके, सी सोडून गेला होता, ओके, बी सोडून गेला होता. बरोबर आहे. तर आपण काय म्हणू शकतो की बी किती दिवस अगोदर सोडून गेला, तर बी 1 दिवस सोडून गेला. याचा अर्थ बी सोडून गेल्यानंतर पण ए ने काम केलेलं आहे आणि ते ए ने काम किती दिवस केलेलं आहे, ए ने काम केलंय 1 दिवस. बरोबर आहे. ए ने काम किती दिवस केले, 1 दिवस. ए ने काम केले 1 दिवस आणि आपल्याला एक बघा, ए किती काम करतोय एका दिवसामध्ये, तर 6 काम करतोय. ए किती काम करतोय, 6 काम करतोय. म्हणजे आपण काय करणार, ओके, आपल्याला अंतिम टोटल काम किती करायचंय, 26 काम करायचंय. ओके, 26 मधून आपण काय केलं, हे 6 मायनस केलं. ओके, जे काम कोण करणार आहे, ए, आणि तो कधी करणार आहे, ते काम करणार आहे तो शेवटच्या दिवशी. मग आपण 26 वजा 6 केलं. ओके, मग हे किती आलं 20. आता मला एक सांगा, ऍक्च्युली हे 20 वर्ग. आता हे 20 वर्ग पण झालेलं आहे, हे कधी केलेलं आहे की ज्यावेळेस ती काम सोडून गेला होता. ओके, काम सोडून गेला होता आणि त्यावेळेस राहिलं कोण होतं, फक्त ए आणि बी. ओके, मग ए आणि बी ने हे काम कुठलं केलेलं आहे, 20 काम. आता आपल्याला काय करावं लागेल, ओके, ए आणि बी, ए किती काम करतोय 6, बी किती काम करतोय 3. म्हणजे ओके, मग ए प्लस बी म्हणजे काय झालं, 6 + 3 किती झालं 9. मग आपण या ठिकाणी काय करणार, 20/9. म्हणजे हे जे 20 काम आहे, 20 काम कोणी केलेलं आहे, ए आणि बी ने. हे 20 काम करायला ए आणि बी ला किती दिवस लागलेत ते आपण या ठिकाणी फाइंड आउट करूयात. ओके, मग भागाला या ठिकाणी काय असणार आहे, ओके, 9 दुनी 18. ओके, हे 9 राहिलं, 9 दुनी 18 आणि बाकी किती राहिली 2. म्हणजे याचा अर्थ काय, 2.2/9 एवढं जे काम आहे ते कोणी केलेलं आहे, ए प्लस बी ने. आता मला एक सांगा, त्यांनी काय केलेलं आहे, 1 दिवस काम सोडून गेला तर ते काम पूर्ण व्हायचं एकूण किती दिवस लागतील. आता मला एक सांगा, या ठिकाणी गणित आपलं फसू शकतं. तर गणित कसं फसू शकतं, त्यांनी काय विचारलेलं आहे, ओके, एकूण कामाला, ओके, एकूण काम जे आहे ते एकूण कामाला किती दिवस लागले आहेत. आता मला एक सांगा, एकूण कामाला किती दिवस लागलेत हे आपण कसं काढू शकतो. ओके, आता आपण पहिल्यांदा काय करणार, ओके, आपण पहिल्यांदा काय करणार, हे 2 दिवस घेणार. बरोबर. ओके, आपण हे 2 दिवस घेतले प्लस, ओके, हे 2 दिवस घेतले. त्यानंतर आपण काय केलं, ए आणि बी ने किती दिवस काम केलंय, 2.2/9. म्हणजे आपण या ठिकाणी काय करणार, 2.2/9. ओके, प्लस आता हे बघा, आपल्याला हा 1 दिवस पण पकडायचा आहे. बरोबर आहे, हा 1 दिवस पण पकडायचा आहे. हा प्लस किती आला आपला, 1 आला. बरोबर आहे. मग आपण काय केलं, 2 आणि 2.2/9 किती झालं, 4.2/9. आधी किती असणार आहे, 1. म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे, 5.2/9. म्हणजे टोटल काम जे आहे, ओके, टोटल काम जे आहे ते टोटल काम काय असणार आहे, 5.2/9 दिवसामध्ये. आता मला एक सांगा, आणखीन एक गणित आपल्याला या ठिकाणी कसं फसू शकतं की त्यांनी अपूर्ण काम विचारलेलं आहे का पूर्ण काम विचारलेलं आहे. ओके, याच्यावरती कंडिशन असणार आहे. आता एक मला सांगा, 5.2/9 म्हणजे टोटल तुम्हाला दिवस किती लागणार त्या ठिकाणी, 5.2/9 लागणार आहेत. त्यानंतर बघा, त्यांनी ऑप्शन जे दिलेला आहे तो एकच ऑप्शन आहे, त्यामुळे आपला दुसरा ऑप्शन कोणता बरोबर असणार आहे,
2/9 आपल्याला या ठिकाणी वेळ लागणार आहे. बरोबर आहे मित्रांनो, आपण एक एक गणित सोडवत चाललेलो आहोत. आता आपले फक्त एक दोन गणित राहिले आहेत, ते दोन गणित आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे सोडूयात. चला आता पुढं. आता एक बघा, ओके, हे गणित जे आहे, ओके, तर हे आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. आता एक बघा, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज जर म्हटलं तर कॅल्क्युलेशन साठी थोडासा डिफिकल्ट असणारा हा पार्ट आहे. आणि विद्यार्थी काय करतात की सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हा ऑप्शनला ठेवतात. तर मित्रांनो एक बघा, जे अवघड आहे ते आपण केलं तर आपण इतर विद्यार्थ्यांच्या पुढे जाणार आहोत. त्यामुळे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, ओके, हा कुणीही ऑप्शनला चॅप्टर ठेवणार नाहीये. बरोबर आहे. चला ओके, आपण गणित सोडूयात व्यवस्थितपणे. कॅल्क्युलेशन थोडंसं व्यवस्थितपणे केलं तर अवघड नाहीये. ओके, चला पुढे बघा. त्यांनी काय दिलेलं आहे, एका रकमेचे दशादशे 12% दराने. ओके, म्हणजे दर किती आहे या ठिकाणी 12 आहे. ओके, त्यानंतर बघा त्यांनी काय दिलं, होणारे 2.1/2 वर्षाचे सरळ व्याज. आता मला हे सांगा, त्यांनी काय दिलं पहिल्यांदा, आपल्याला माहित होतं सरळ व्याज बरोबर काय, मुद्दल गुणुले दर गुणुले कालावधी, म्हणजे म द क भागिले काय असणार या ठिकाणी 100. ओके, आता त्यांनी काय दिलेलं आहे, एक बघा त्यांनी हा डिफरन्स दिलेला आहे. ओके, त्यांनी काय दिलेलं आहे, S1 आणि S2. ओके, एक कंडिशन S1 ची दिलेली आहे, एक कंडिशन आपल्याला त्यांनी कशी दिलेली आहे, S2 ची दिलेली आहे. ओके, आणि त्यांनी काय दिलेलं आहे, ओके, S2 च्या कंडिशन मध्ये, आणि त्यांनी काय दिलेलं आहे की S2 - S1. ओके, S2 - S1 किती असणार आहे या ठिकाणी 40 असणार आहे. आता मला एक सांगा, आपले एक फॉर्म्युला माहित आहे काय, सरळ व्याज बरोबर, ओके, फॉर्म्युला काय माहित आपल्याला, ओके, सरळ व्याज बरोबर काय असणार या ठिकाणी, म द आणि क, ओके, भागिले काय असणार या ठिकाणी 100 असणार आहे. बरोबर आहे. आता मला एक सांगा, मुद्दल गुणले दर गुणले कालावधी भागिले काय असणार या ठिकाणी 100 असणार आहे. आता हे बघा, ओके, मुद्दल किती आहे, एका रकमेची. आता मला एक सांगा, एक रक्कम म्हणजे काय, ओके, आपल्याला माहिती आहे एक रक्कम म्हणजे काय, एक रक्कम म्हणजे आपण काय म्हणू शकतो, एक रक्कम म्हणजे काय या ठिकाणी असणार आहे एक्स. ओके, म्हणजे तुमची मुद्दल जी आहे ते मुद्दल किती आले या ठिकाणी एक्स आली. ओके, त्यानंतर बघा दर किती आहे, तर दर आहे 12%. दर किती आहे या ठिकाणी 12% दर आहे. ओके, आणि त्यानंतर बघा त्यांनी कालावधी किती दिलेला आहे, 2.1/2. ओके, भागिले या ठिकाणी काय असणार आहे, या ठिकाणी असणार आहे भागिले 100. बरोबर आहे. आता मला एक सांगा, आपण मुद्दल लिहिली, त्यांनी दिली होती ठराविक. ओके, मग आपण एक्स लिहिला, नंतर दर दिला होता 12. ओके, आपण 12 लिहिला, आणि त्यानंतर आपण जे मुदत आहे तर ते मुदत किती लिहिलेलं आहे, 2.1/2. ओके, आता आपण काय करू, ऍक्च्युली हे सोडून घेऊ आपण. हे कसं येणार, आपण हे एक्स आहे असं लिहिणार. ओके, हे 12 लिहिणार. ओके, आता मला एक सांगा, 2.1/2 2.1/2 कसं येऊ शकतं, 2 दोन्ही 4 अधिक 1 किती 5, आणि 5 पूर्णांक काय येईल, 5.2. ओके, 5/2 भागिले काय असणार आहे या ठिकाणी, भागिले असणार आहे 100. आता मला एक सांगा, आपण या ठिकाणी काय करतो, ओके, आता एक बघा ही स्टेप्स कशी सोडवणार, एक्स गुणिले 12 गुणिले 5/2. ओके, आता आणखीन एक काय करू शकतो आपण, या ठिकाणी हे 5 आहे. ओके, प्रश्न थोडासा आहे 2चा काय करायचं, ऍक्च्युली 2 काय करू शकतो आपण खाली घेऊ शकतो. म्हणजे आपण हे कसं लिहू शकतो, ओके, आपण हे असं लिहू शकतो, हे गुणिले 5, आणि हे 2 कुठे घेऊ शकतो आपण, इथं 2 घेऊ शकतो. बरोबर आहे. आता मला एक सांगा, ओके, एक्स गुणिले 12 गुणिले 5 भागिले काय आलं, 100 गुणिले 2 आलं या ठिकाणी. आता एक बघा हे कॅल्क्युलेशन आपण कसं करणार, ओके, कॅल्क्युलेशन बघा आता या ठिकाणी, ओके, बे सक्क 12. बरोबर आहे. ओके, 6 पंचे 30. ओके, 30 भागिले किती आलं या ठिकाणी, ओके, 30 भागिले किती आलं या ठिकाणी 100. ओके, 30 भागिले 100. बरोबर, मग हे 0 ला 0 गेलं, म्हणजे इथे राहिले किती, 3x भागिले किती आलं या ठिकाणी 10. म्हणजे जी पहिली व्हॅल्यू असणार आहे आपली, ती पहिली व्हॅल्यू किती आली आपली, 3x भागिले 10 आली. ओके, आता मला एक सांगा, ओके, हा झाला आपला S1. आता आपल्याला सोडवायचं काय, आपल्याला सोडवायचं आहे S2. आता S2 कसं सोडवणार, ओके, त्यांनी काय दिलं परत, ओके, रक्कम पण एक्सच असणार आहे. ओके, मग आपली रक्कम किती आली या ठिकाणी, एक्स आली. ओके, त्यानंतर बघा दर किती आहे या ठिकाणी, ओके, दर आहे 10. ओके, दर आहे 10, आणि त्यानंतर काय आहे, ओके, मुदत किती आहे 3 पूर्णांक. ओके, मुदत किती आहे 3.1/2. ओके, भागिले काय असणार या ठिकाणी 100. ओके, काय असणार या ठिकाणी 100. आता मला एक सांगा, ओके, आपण एकच सोडवणार परत, 3 दोन्ही 6, 6 ने किती 7. ओके, म्हणजे आपण या ठिकाणी काय करणार, हे एक्स आहे असं लिहिलं, नंतर हे 10 लिहिलं. ओके, नंतर काय लिहिलं आपण 7/2 लिहिलं, भागिले काय लिहिलं आपण या ठिकाणी 100.
ओके, आता आपल्याला माहित आहे आपण जसं इथं स्टेप केले होते, 2 आपण खाली घेतला होता. ओके, मग आपण काय करू, या स्टेप्स मध्ये आपण 2 खाली घेऊ. बरोबर आहे. ओके, आता मला एक सांगा. ओके, इथे लिहिलं आपण 7 आणि इथं काय लिहिलं आपण गुणुले 2. ओके ओके, मग हे किती झालं बघा. आता हे झालं आपलं 7 ओके 7x भागिले 20 झालं. बरोबर आहे, 7x भागिले 20. आता मला एक सांगा, S1 आपलं किती आले, 3x/10. हे किती आले, 7x/20. आता आपल्याला काय करायचं आहे. ओके, त्यांनी काय दिलेलं आहे. ओके, सरळ व्याजापेक्षा 40 ने काय आहे, कमी आहे. आता मला एक सांगा, कमी कमी मीन्स काय आहे, त्यांनी दिलेलं आपल्याला फरक. आता आपण फरक म्हणजे काय म्हणतो गणितामध्ये बघा, एक लक्षात ठेवायचं की जिथे जिथे शब्द हा फरक असेल, ओके फरक असेल, तिथं आपण कोणतं साइन यूज करणार आहे, त्या ठिकाणी आपण मायनस हे साइन यूज करणार आहोत. म्हणजे आपण हे कसं सोडवणार. ओके, आपण हे कसं सोडवणार. ओके, इथं आपण सोडू. ओके, हे S2 आहे. बरोबर आहे, हे S1 आहे. आपल्याला काय करायचं आहे, S2 मायनस S1 करायचं आहे. म्हणजे आपण काय करणार आहे ठिकाणी 7x भागिले 20. ओके, वजा काय करणार आहे आपण 3x भागिले 10. ओके, 3x भागिले 10. आता मला एक सांगा. ओके, आपल्याला एक नियम माहित आहे. काय नियम आहे की ज्यावेळेस आपण बेरीज किंवा वजाबाकी करतो, ओके बेरीज किंवा वजाबाकी करतो, त्यावेळेस काय असणं गरजेचं माहितच आहे की छेद ओके छेद समान असणं गरजेचं आहे. बरोबर आहे, छेद समान असणं गरजेचं आहे. इथं छेद आहे 20, या ठिकाणी छेद आहे 10. आता मला एक सांगा, छेद समान नाहीये, याची वजाबाकी होऊ शकते का, तर नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, अगोदर छेद समान करून घ्यावं लागेल. हा छेद समान किती आपण 20 करू शकतो. ओके, 7x आपण आहे असं लिहिलं. आता मला एक सांगा, इथं 10 आहे. 10ला जर आपण 20 करायचं म्हटलं तर काय करावं लागेल, या ठिकाणी गुणुले 2 करावं लागेल. आणि खाली गुणुले 2 केलं तर वरती पण आपल्याला काय करावं लागेल, गुणुले 2 करावं लागेल. ओके, म्हणजे इथं आपण गुणुले 2 केलं, इथं पण आपण गुणुले 2 केलं. 3 दुनी 6, म्हणजे हे किती आलं -6x. ओके, भागिले काय आलं 20. ओके, म्हणजे आता एक बघा 7x वजा 6x बरोबर काय आलं 20. ओके, आणि हा फरक किती आहे. ओके, हा फरक आहे आपला या ठिकाणचा 40. बरोबर आहे. आता मला एक सांगा, 7x वजा 6x किती आलं x. ओके, म्हणजे आपलं काय आलं या ठिकाणी x बरोबर. ओके, हे 40 आहे असं, हे 20 भागिले इकडे जाऊन काय होईल गुणुले 40 गुणुले काय येईल 20, आणि 40 गुणुले 20 काय येईल 4 दुनी 8. म्हणजे ओके, हे किती झालं 800. म्हणजे तुमची x ची व्हॅल्यू जी आहे तर ती x ची व्हॅल्यू या ठिकाणी किती येणार आहे, x ची व्हॅल्यू येणार आहे 800. याचा अर्थ काय असणार आहे, तर ती रक्कम जी होती, ओके जी रक्कम जी होती तर ती रक्कम किती होती या ठिकाणी आपली 800. आणि आपला पर्याय कोणता असणार आहे, पर्याय क्रमांक 2. ओके, जे आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे. आता मला एक सांगा, ज्यावेळेस हे गणित दिलं जातं त्यावेळेस 2 कंडिशन असतात, एक तर जास्त आहे किंवा कमी आहे. ओके, मग त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, S2 मायनस S1 किंवा S1 मायनस S2 या दोन्हीपैकी असतात. फक्त कंडिशन व्यवस्थितपणे बघायची आणि जी कंडिशन आहे ओके त्याच्यानुसार हे करायचं. बरोबर आहे, फक्त एकच बघा, सरळ व्याज बरोबर काय असणार आहे, मुद्दल गुणुले दर गुणुले कालावधी आणि भागिले काय असणार आहे या ठिकाणी 100. ओके, चला आपण पुढे जाऊयात. बरोबर आहे. आता त्यानंतर एक बघा, ओके या ठिकाणी गणित काय दिलेलं आहे, एका पिशवीमध्ये 1 रुपयाची नाणी, 50 पैशाची नाणी आणि 25 पैशाची नाणी दिलेली आहे. बरोबर आहे. गुणोत्तर आणि प्रमाण जो अतिशय महत्वाचा टॉपिक आहे, ओके त्यामध्ये हे गणित आहे. तर अशा गणितामध्ये आपण काय करतो बघा, एक आपण चार्ट तयार करू. तर चार्ट काय असणार आहे या ठिकाणी, ओके मला एक सांगा, पहिला असणार आहे नाणी. ओके, नाणी, त्यानंतर काय असणार आहे, ओके त्यानंतर असणार आहे त्यांची संख्या. ओके, नाण्यांची संख्या, आणि त्यानंतर त्यांचं काय असणार आहे परत. ओके, आणि आणखीन एक असणार आहे. ओके, तर तो काय असणार आहे, तर ते असणार आहे किंमत. बरोबर आहे. ओके, नाणी, संख्या आणि काय असणार आहे, किंमत असणार आहे. आता मला एक सांगा, आपण काय करू शकतो, आपल्याला त्यांनी 3 कॉइन्स दिलेले आहेत. ओके, मग 3 कॉइन्स कोणते आहेत. ओके, पहिला कॉइन जो आहे तर तो आहे पहिला कॉइन 1 रुपयाचा. बरोबर आहे. दुसरा कॉइन काय आहे, दुसरा कॉइन आहे या ठिकाणी 50 पैशाचा. बरोबर आहे. आणि तिसरा कॉइन या ठिकाणी कितीचा आहे, ओके तिसरा कॉइन आहे या ठिकाणी 25 पैशाचा. ओके, 1 रुपया, 50 पैसे आणि 25 पैसे. ओके, असे कॉइन आहेत या ठिकाणी. 3 कॉइन दिले होते, आपण तिन्हीच्या तिन्ही कॉइन या ठिकाणी लिहून घेतले. आता मला एक सांगा, त्यांनी पुढे काय दिलेलं आहे. ओके, आपण कुठपर्यंत आलो, नाणी यांच्या संख्येचे गुणोत्तर. आता मला एक सांगा, हे जे गुणोत्तर आहे हे गुणोत्तर कशाचं आहे, तर त्यांचे गुणोत्तर आहे त्यांच्या संख्येचं. आता मला एक सांगा, ओके संख्येचं गुणोत्तर किती आहे, 2, 3 आणि 5. ओके, मग 1 रुपयाचे कॉइन किती झाले, 2x झाले. ओके, त्यानंतर हे 3x झाले. ओके, आणि हे 25 पैसे किती झाले, 5x झाले. म्हणजे जे गुणोत्तर होतं ते गुणोत्तर कशाचं, त्यांच्या संख्येचं होतं, आणि ते किती होतं 2, 3, 5. म्हणजे काय झालं 2x, 3x आणि 5x. आता मला एक सांगा, हे झालं संख्या. ओके, आता हे बघा, एक गोष्ट अशी आहे तर ती आहे गोष्ट म्हणजे काय, किंमत.
आता मला एक सांगा, आपल्याला ही गोष्ट ओके किंमत लिहिताना काय करायचं? ओके आता एक बघा, सांग 1 रुपया. ओके 1 रुपयाच्या कॉइन मध्ये, बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, 1 रुपयाच्या कॉइन मध्ये ओके किती कॉइन असणार आहेत? म्हणजे या ठिकाणी काय असू शकतं? ओके या ठिकाणी काय असू शकतं? 2x भागिले 1. आता आपल्याला काय करायचं आहे? ओके 1 रुपयामध्ये 50 पैशाचे कॉइन किती असतील? आपल्याला जर 1 रुपयाचे अमाऊंट घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये 50 पैशाचे कॉइन किती असतील? तर 50 पैशाचे कॉइन किती असतील? 2. आपण काय केलं या ठिकाणी? 3x भागिले 2 केलं. आणि त्यानंतर बघा तिसरा कॉइन जो आहे आपल्याकडे, तर तो आहे 25 पैशाचा कॉइन. आता आपल्याला एक माहित आहे, 1 रुपयामध्ये 25 पैशाचे कॉइन किती असतात? 1 रुपयामध्ये कॉइन असतात आपले 4. ओके म्हणा आपण काय केलं या ठिकाणी? हे 5x भागिले 4. आता मला एक सांगा, ओके हा चार्ट बनवणं महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तिथे 1 रुपया आहे, तर 1 रुपयाच्या कॉइन मध्ये 1 रुपयाचे कॉइन किती असतील? तर एकच असेल. म्हणून आपण काय केलंय, हे 2x भागिले 1 केलं. तर आपण काय केलं, ओके 50 पैशाचे कॉइन, 1 रुपयामध्ये 50 पैशाचे कॉइन किती असणार आहेत? ओके 50 पैशाचे कॉइन 2 असणार आहेत. म्हणून आपण काय केलं, 3x भागिले 2 केलं. त्यानंतर ओके त्यानंतर काय असणार आहे की 1 रुपयामध्ये 25 पैशाचे कॉइन किती असतील? तर 1 रुपयामध्ये 25 पैशाचे कॉइन किती असतील? 4 असतील. म्हणून आपण काय केलं, 5x भागिले 4 केलं. बरोबर, याच्यावरून आपण हा चार्ट तयार केलेला आहे. आता त्यांनी बघा, त्यांनी पुढे कंडिशन काय दिलेलं आहे? पुढे कंडिशन त्यांनी काय दिलेलं आहे? ओके जर पिशवीमध्ये एकूण 114 रुपये असतील. आता मला एक सांगा, त्यांनी काय दिलेलं आहे? 114 रुपये म्हणजे त्यांनी किंमत दिलेली आहे. त्यांनी काय दिलेलं आहे? त्यांनी मूल्य दिलेलं आहे. ओके आपण काय करू शकतो या ठिकाणी? हा जो किमतीचा चार्ट आहे ओके आणि त्यांची बेरीज किती या ठिकाणी असणार आहे? ओके त्यांची एकूण बेरीज किती असणार आहे? 114. ते आपण कसं लिहिणार या ठिकाणी? ओके 2x भागिले 1 अधिक 3x भागिले 2 ओके अधिक या ठिकाणी काय असणार आहे? 5x भागिले 4 ओके आणि या सर्वांची बेरीज या ठिकाणी किती असणार आहे? या सर्वांची बेरीज असणार या ठिकाणी 114. ओके मग या ठिकाणी किती आले? 114. बरोबर आहे. आता मला एक सांगा, ओके आपल्याला माहित आहे बेरीज किंवा वजाबाकी करायची असेल तर आपल्याला काय करावं लागतं? आपल्याला करायला लागतं छेद समान. आता मला एक सांगा, ओके छेद समान असं कसं करणार आपण या ठिकाणी? ओके आपण छेद समान या ठिकाणी 4 करू शकतो. आता मला एक सांगा, छेद आपल्याला किती आणायचा आहे? छेद आणायचा आहे आपल्याला 4. आता इथं जर 4 आणायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला? गुणुले काय करावं लागेल? ओके इथं गुणुले 4 करावं लागेल. इथं गुणुले 4 केले काय करणार? वरती पण गुणुले 4 करणार. 4 1 4 म्हणजे हे 4 झालं, 4 2 8 ओके म्हणजे हे किती झालं? 8x ओके प्लस. आता मला एक सांगा, या ठिकाणी 2 आहे, आपल्याला किती करायचं आहे? 4 म्हणजे 2 ला कितीने गुणावं लागेल? 2 ने. 2 2 4 म्हणजे हे 4 आलं. ओके आता खाली गुणुले 2 केलं तर वरती पण गुणुले 2. 3x गुणुले 2 किती आलं? ओके प्लस आलं 6x. ओके आता मला एक सांगायचं 4 आवश्यकता आहे का? काय नाही, 5x ओके बरोबर किती आलं? 114. बरोबर आहे. आता मला एक सांगा, 8x 6x आणि 5x ओके 8 आणि 6 14 14 आणि 5 किती आलं? 19 ओके म्हणजे या ठिकाणी काय आलं? 19x ओके 19x भागिले किती आलं? 4 बरोबर काय आलं? 114. आता आपल्याला काय करायचं? x ची व्हॅल्यू काढायची. मग x ची व्हॅल्यू काढताना आपण काय करणार? ओके हे 114 या ठिकाणी 4 भागिले इकडे जाऊन काय होईल? गुणिले 4 होईल आणि भागिले काय असणार आहे? 19 बरोबर आहे. आता मला एक सांगा, ओके 114 गुणिले 4 भागिले 19 आलं. आता 114 ला 19 ने भाग जाऊ शकतो. ओके तो कसा जाईल? 19 गुणिले 6 ओके 19 गुणिले 6 म्हणजे किती आलं? 114 आणि 6 गुणिले 4 किती आलं? ओके x बरोबर काय आलं या ठिकाणी? 24 म्हणजे x ची जी किंमत आहे तुमची, तर x ची किंमत किती आली या ठिकाणी? 24. आता मला एक सांगा, x ची किंमत 24 आली तर त्यांनी काय विचारलं आपल्याला? 50 पैशांच्या नाण्यांचे मूल्य किती? आता मला एक सांगा, 50 पैशाचे नाणे आहे ओके हे आहे 50 पैशाचं नाणं आणि 50 पैशाचं नाण्याचं मूल्य किती आहे या ठिकाणी? 3x भागिले 2. एक बघा त्यांनी संख्या विचारले. सगळ्यात महत्वाचं काय आहे? त्यांनी संख्या विचारली असेल तर संख्या घ्या, त्यांनी मूल्य विचारलं असेल तर मूल्य घ्या. आता त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे? त्यांनी विचारलं की 50 पैसे आणि 50 पैशाच्या याचं काय विचारलंय? मूल्य. मग हे किती आहे? 3x भागिले 2. आपण या ठिकाणी काय करणार? 3x भागिले 2 ओके 3x भागिले 2 करणार. म्हणजे आपण काय करणार? 3 गुणिले x ची व्हॅल्यू किती आहे? 24 भागिले काय करणार या ठिकाणी? 2 2 1 2 12 2 24 बरोबर ना? 12 किती आलं? 36 बरोबर आहे. मला एक सांगा, या ठिकाणी 50 पैसे जे नाणं आहे तर त्याचं मूल्य काय असणार या ठिकाणी? 36 रुपये. ओके मग त्याला ऑप्शन मध्ये बघूयात आपण 36 रुपये ऑप्शन आहे का? ओके तर दुसरा जो ऑप्शन आहे तर त्यांनी आपल्याला या ठिकाणी 36 रुपये दिलेला आहे. बरोबर आहे. आता एक बघा, अशा पद्धतीने आपण गुणोत्तर आणि प्रमाण याचं देखील गणित या ठिकाणी सोडवलेलं आहोत. ओके
चला आपण ओके लवकरात लवकर आपण आपल्या टार्गेट जवळ पोहोचतोय. ओके चला आपण पुढचं गणित बघूयात. आता एक बघा, पुढचं जे गणित आहे हे गणित आहे भूमिती चॅप्टर मधलं, जे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा टॉपिक समजला जातो. आणि भूमितीवरती शक्यतो 1 किंवा 2 प्रश्न हे प्रत्येक परीक्षेमध्ये विचारलेलेच आहेत. फक्त एक ठिकाणी काय करायचं आहे की फॉर्म्युले पाठ असणं ओके आवश्यक आहे. आणि फॉर्म्युले पाठ करताना काय करा की फॉर्म्युले एकदाच पाठ करून जमणार नाहीये. प्रत्येक दिवसाचे 5 ते 10 मिनिट तुम्ही काय करायचं की फक्त फॉर्म्युले रिवाइज करायचे. 5 ते 10 मिनिट जरी वेळ दिला तरी पूर्ण तुमचे फॉर्म्युले व्यवस्थितपणे राहणार आहेत. ओके आता त्यांनी बघा आता कंडिशन काय दिलेलं आहे. ओके एका आयताची लांबी ही रुंदीचे किती आहे तिप्पट. ओके आता मला एक सांगा, त्यांनी आयत दिलेला आहे. ओके आणि आयताचं कंडिशन त्यांनी काय दिलेलं आहे. ओके आयताची लांबी, ओके आयताची लांबी म्हणजे काय असतं ओके एल असतं. ओके लांबी किती आहे रुंदीचे तिप्पट. आता मला एक सांगा, रुंदी या ठिकाणी किती असू शकते. ओके रुंदी या ठिकाणी काय असू शकते. ओके लांबीच्या आहे तर रुंदीच्या तिप्पट, म्हणजे लांबी किती आली या ठिकाणी 3b आली. बरोबर आहे. आता आपल्याला एक बघा, त्यांनी काय दिलंय आयताची परिमिती दिली. आयताची परिमिती किती दिले 56 सेंटीमीटर. तर त्यांनी काय विचारलंय क्षेत्रफळ. आता मला एक सांगा, आयताचं क्षेत्रफळ विचारलंय आणि आयताचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. ओके म्हणजे आपण काय करू शकतो ओके आयताचे क्षेत्रफळ या ठिकाणी काढू शकतो. आयताचे क्षेत्रफळ कसं काढू शकतो आपण. ओके आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय लांबी गुणिले रुंदी. लांबी आणि रुंदी यांचा काय असणार या ठिकाणी गुणाकार. आता मला एक सांगा, आयताचे क्षेत्रफळ आपण या ठिकाणी लगेच काढू शकलो असतो. कधी काढू शकलो असतो जर आपल्याला लांबी पण माहित असती आणि आपल्याला रुंदी माहित असती तर आपण या ठिकाणी आयताचे क्षेत्रफळ काढू शकलो असतो. परंतु लांबी आणि रुंदी माहित आहे का आपल्याला. ओके लांबी आणि रुंदी माहित नाहीये. आपल्याला काय करावं लागेल लांबी आणि रुंदी काढावं लागेल. बरोबर आहे. आणि कशावरून काढावं लागेल आयताच्या परिमितीवरून. बरोबर आहे. हे आयत क्षेत्रफळ बरोबर हे आपण लास्टला सोडू. आपण जे दिलेलं आपल्याला ओके त्यांनी काय दिलेलं आहे ओके आयताची परिमिती. आयताची काय दिलेलं आहे परिमिती. ओके आणि आपल्याला माहित आहे आयताची परिमिती बरोबर सूत्र काय आपलं 2 ब्रॅकेटमध्ये लांबी अधिक काय असणार आहे रुंदी. आयताची परिमिती बरोबर काय असणार आहे कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. बरोबर आहे. आता मला एक सांगा, ओके आयताची परिमिती त्यांनी आयताची परिमिती किती दिली या ठिकाणी आयताची परिमिती दिली 56. ओके मग आपण काय केलं आयताची परिमिती आयताच्या परिमितीच्या खाली लिहिली. ओके त्यानंतर 2. ओके त्यानंतर बघा आता ओके त्यांनी काय दिलेलं आहे लांबी ही रुंदीच्या तिप्पट आहे. म्हणजे या ठिकाणी काय होईल ओके 3x प्लस काय असणार आहे या ठिकाणी x म्हणू आपण. ओके आता मला एक सांगा ओके 56 बरोबर 2 3x अधिक x. ओके मग आपण पुढे कसं सोडणार. हे 56 आहे ओके हे 2 आहे 3x अधिक x काय येईल या ठिकाणी 4x येईल. बरोबर आहे. मग 4 गुणिले 2 किती येईल हे 8x येईल. ओके 8x बरोबर काय आलं आपलं 56. आपल्याला माहित आहे ओके आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. x त्या साईडला ठेवावं लागेल. 8 गुणिले आहे ते इकडे येऊन काय होईल भागिले होईल. ओके मग काय होईल या ठिकाणी 56 भागिले 8 ओके बरोबर x आणि x बरोबर काय येईल 8 7 56. म्हणजे तुमची x ची व्हॅल्यू या ठिकाणी किती आली x ची जी व्हॅल्यू आहे तर ते x ची व्हॅल्यू किती आली या ठिकाणी 7 आली. आता मला एक सांगा x ची व्हॅल्यू जर 7 आली ओके म्हणजे तुमची लांबी ओके लांबी किती होते या ठिकाणी ओके 3x म्हणजे काय 3 गुणिले 7 3 गुणिले 7 किती झालं 7 त्रिक 21 आणि रुंदी तुमची किती असणार आहे या ठिकाणी 7 असणार आहे. बरोबर आहे. रुंदी किती असणार आहे x ची व्हॅल्यू म्हणजे 7 असणार आहे. मग आपण काय करू लांबी गुणिले रुंदी टाकू. ओके मग लांबी किती आहे 21 गुणिले या ठिकाणी काय असणार आहे 7. ओके मग काय करू आपण 7 1 7 आणि 7 2 14. ओके उत्तर आपलं काय असणार आहे 147. ओके 147 या ठिकाणी आयता क्षेत्रफळ किती असणार आहे 147 सेंटीमीटर. बरोबर आहे. ओके चला आपण पुढे जाऊयात. त्यांनी काय दिलेलं आहे ओके गणित काय आहे ते आपण बघू थोडस. आता हे बघा त्यांनी काय दिलंय एका पिशवीमध्ये 8 निळे आणि 6 नारंगी चेंडू आहेत. आता मला एक सांगा हे जे गणित आहे तर ते आहे संभाव्यता म्हणजे प्रोबेबिलिटी. आता मला एक सांगा संभाव्यतेचा फॉर्म्युला काय असतो इच्छित शक्यता भागिले काय असणार आहे एकूण शक्यता. ओके इच्छित भागिले काय असणार आहे एकूण. आता मला एक सांगा त्यांनी काय दिलेलं आहे ओके 8 निळे आणि 6 नारंगी चेंडू आहेत. आता मला एक सांगा त्यांच्यापैकी कोणतेही 2 चेंडू काढले तर आपण त्यांनी काय केलं काढले असता दोन्ही चेंडू नारंगी असण्याची संभाव्यता किती. ओके मग आपण काय केलं संभाव्यतेचा फॉर्म्युला जो आहे ओके संभाव्यतेचा फॉर्म्युला असा आहे की इच्छित भागिले एकूण. आपण काय करू या ठिकाणी पहिले काढू एकूण शक्यता. कारण आपल्याला काय करायला लागणार आहे ज्या एकूण शक्यता आहेत ओके एकूण शक्यता आहेत त्या एकूण शक्यतामधूनच आपल्याला काय करायला लागणार आहे या ठिकाणी इच्छित शक्यता काढायला लागणार आहे. आता मला एक सांगा पहिल्यांदा काय करायचं की एकूण चेंडू किती आहेत. ओके एकूण चेंडू किती आहेत इथं 8 आहेत इथं 6 आहेत. ओके म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे ओके 8
अधिक 6 बरोबर काय असणार आहे या ठिकाणी 8 अधिक काय असणार आहे 6 बरोबर आहे. मला एक सांगा 8 अधिक 6 म्हणजे काय झालं या ठिकाणी किती चेंडू झाले 8 अधिक 6 म्हणजे काय झाले 14 चेंडू झाले. आता मला एक सांगा 14 चेंडू असतील त्या 14 चेंडू पैकी किती चेंडू काढायचे आहेत ओके त्या 14 चेंडू पैकी 2 चेंडू काढायचे आहेत. म्हणजे आपण काय म्हणू शकतो ओके टोटल चेंडू किती आहेत 14 पैकी किती काढायचे आपल्याला 2 ओके 14C2 ओके म्हणजे आपल्या या ठिकाणी काय असणार आहे 14C2 असणार आहे. आता आपल्याला माहित आहे की खाली जर 2 असेल तर आपण किती पाठीमागे जातो आपण 2 डिजिट पाठीमागे जातो. खाली जर 3 असेल तर आपण 3 जातो. खाली 4 असेल तर आपण 4 जातो. हे कॅल्क्युलेशन आपण कसं करणार 14C2 म्हणजे पाठीमागे किती जाणार आपण ओके 2 वेळेस पाठीमागे जाणार. म्हणजे आपण हे कसं करणार या ठिकाणी ओके 14 गुणिले 13 बरोबर 14 गुणिले 13 भागिले काय करणार आपण 2 गुणिले 1. खाली जेवढी संख्या असेल तेवढी आपण पाठीमागे जातो आणि त्या संख्येपासून आपण कुठपर्यंत जातो 1 पर्यंत जातो. 2 असल्यामुळे 14 गुणिले 13 आणि 2 पासून आपण कुठपर्यंत गेलो 1 पर्यंत. ओके मग हे कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन केलं बे के बे बे 7 काय असणार आहे 14 ओके मग 13 गुणिले 7 13 गुणिले 7 किती दिले या ठिकाणी ओके 13 गुणिले 7 या ठिकाणी येईल 91 बरोबर 13 गुणिले 7 या ठिकाणी किती असणार आहे ओके 13 गुणिले 7 या ठिकाणी असणार आहे 91. मला एक सांगा एकूण शक्यता जी आपली आहे ते एकूण शक्यता किती आल्या 91 ओके. परंतु त्यांनी असं विचारलेलं आहे की इच्छित शक्यता. आता मला एक सांगा इच्छित शक्यता काय असणार आहे ओके ते जे चेंडू असणार आहेत ओके ते चेंडू काय असणार आहेत की नारंगीच असले पाहिजे ओके चेंडू कसे असले पाहिजेत नारंगीच. आता मला एक सांगा जर नारंगी चेंडू मधून जर नारंगी चेंडू काढले ओके नारंगी मधून चेंडू काढले तरच नारंगी असणार आहेत बरोबर आहे. मला एक सांगा नारंगी चेंडू किती आहेत आपल्याकडे ओके इच्छित शक्यता आपल्याला काय काढायचं आहे या ठिकाणी इच्छित शक्यता काढायचं आहे बरोबर आहे. मग आपल्याकडे बघा इच्छित शक्यता नारंगी चेंडू किती आहेत 6 पैकी किती चेंडू काढायचे ओके 2च ओके 6 पैकी 2. आपल्याला माहिती आहे कॅल्क्युलेशन आपण 6 पैकी 2 कसं सोडवणार ओके 6 गुणिले 5 भागिले काय असणार या ठिकाणी 2 गुणिले 1 बरोबर 6 गुणिले 5 भागिले 2 गुणिले 1 हे बे के बे बेत्रिक 6 आणि 3 गुणिले 5 काय झालं या ठिकाणी आपलं काय उत्तर आलं 15. आता मला एक सांगा आपली इच्छित शक्यता किती आले 15 आपली एकूण शक्यता किती आहे 91 आणि आपला फॉर्म्युला काय आहे एकूण शक्यता संभाव्यता बरोबर इच्छित शक्यता भागिले काय असणार या ठिकाणी एकूण शक्यता. मग मला एक सांगा इच्छित शक्यता किती आहे आपलं 15 ओके आणि भागिले एकूण शक्यता किती आहे 91 15 भागिले 91 ओके 15 भागिले 91 आहे का तर आहे. आपला जो पहिला ऑप्शन आहे तो पहिलाच ऑप्शन या ठिकाणी 15 भागिले 91 आहे बरोबर आहे. आता मला एक सांगा संभाव्यता असेल प्रोबॅबिलिटी असेल परमुटेशन कॉम्बिनेशन असेल ओके हे पण चॅप्टर या ठिकाणी महत्वाचे असणार आहेत आणि ते आपल्याला सोडवावेच लागतील बरोबर आहे. आता मला एक सांगा ओके आपण या ठिकाणी काय केलं एक मॅथ्सचे 10 PYQ घेतले जे 10 चॅप्टर होते आणि चॅप्टर आपण असे सिलेक्ट केले जे 10च्या 10 चॅप्टर या ठिकाणी परीक्षेला येऊ शकतील असे चॅप्टर आपण हे केले. याच पद्धतीने आपण एक 10 रिझनिंगचे गणित घेऊन देखील येणार आहोत आणि आपला जो हा PYQचा सेशन असणार आहे तर हा सेशन या ठिकाणी दररोज असणार आहे. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी नक्कीच फायदा होणार आहे. हा सेशन आपला युट्यूबला महाराष्ट्र भूमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती असेल. त्याच पद्धतीने ऍप्लिकेशन जे आहे महाराष्ट्र भूमीचं ओके जे तुम्ही डाउनलोड करून घ्या त्या ऍप्लिकेशन मध्ये पण अशा पद्धतीचे व्हिडिओ या ठिकाणी असणार आहेत. आता हे बघा महाराष्ट्र भूमीने काय केलेलं आहे एक तलाठी भरतीची बॅच लॉन्च केलेली आहे किंवा ग्रुप सी ची एक बॅच लॉन्च केलेली आहे आणि तुम्ही थोडीशी माहिती घ्या. महाराष्ट्र भूमी सध्या ओळखली जाते ते म्हणजे रिझल्ट साठी कारण पाठीमागच्या वर्षीचा जो PSI टॉपर आहे ओके PSI टॉपर कोण असणार आहे ओके विशाल वाहक जो PSI टॉपर आहे ओके तर तो PSI टॉपर हा आपल्याच अकॅडमीचा विद्यार्थी आहे आणि सध्या विशाल सर एक सायन्स घेऊन आपल्या समोर या बॅचच्या माध्यमातून येणार आहे. जर अकॅडमी बद्दल बोलायचं म्हटलं जर फॅकल्टी बद्दल बोलायचं म्हटलं तर एक सगळ्यात मोठं नाव आणखीन एक या ठिकाणी असणार आहे तर ते नाव जे आहे तर ते आहेत परशुराम शिंदे सर जे की पाठीमागच्या बऱ्याच वर्षापासून म्हणजे एक 15 वर्षापासून या ठिकाणी एक मोठं नाव पॉलिटीच्या क्षेत्रातलं या ठिकाणचं आहे. त्यानंतर बघा दुसरं जे नाव आहे ओके तर ते आहे राहुल गुजर सर जे की पॉलिटीचे एक एक्सपर्ट इकॉनॉमिकचे एक्सपर्ट या ठिकाणी मानले जातात. त्यानंतर या ठिकाणी आहेत सचिन शिंदे सर ओके ज्यांचा जिओग्राफीवरती पूर्णपणे या ठिकाणी कमांड असणार आहे. त्यानंतर भूषण मोरे सर ओके जे की आपल्याला या ठिकाणी मराठीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सोबत असणार आहेत आणि मी स्वतः ओके विजयराज चंदनकर सर कृषी अधिकारी या ठिकाणी आपल्याला मॅथ्सच्या माध्यमातून आपल्याशी जोडलं जाणार आहोत. त्यामुळं माझी सर्व विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे 100% रिझल्ट ओरिएंटेड अप्रोच ठेवून या ठिकाणी काम केलं जाणार आहे
100% आम्ही रिझल्टसाठी जाणार आहोत. त्यामुळे रिझल्ट जर पाहिजे असेल तर नक्कीच या ठिकाणी महाराष्ट्र पवनीची जे ऑनलाईन बॅच असेल किंवा ऑफलाईन बॅच असेल या दोन्हीपैकी तुम्ही कोणतीही बॅच या ठिकाणी जॉईन करू शकता आणि तुमचं अधिकारी होण्याचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण करू शकता. बरोबर आहे? ओके, थँक्यू.